डुईंग वेल. कंटिन्यू करूया लेक्चर आपण पुढे आज, जिथे आपण येस्टरडे थांबलो होतो तिथून पुढे. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण तिथे थोडासा परवाच्या लेक्चरचा काहीतरी की ओव्हर एक थोडासा पाहिला होता, आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी की पुढे नवीन जो चॅप्टर होता आपला ॲग्रिकल्चरच्या संदर्भातला, तो आपण इथे काहीतरी की स्टार्ट केलेला होता. ओके, दिस इज द 10th चॅप्टर ऑफ अवर डिस्कशन. आपल्या या सिरीजमधला हा काहीतरी की 10वा चॅप्टर होता, ॲग्रिकल्चर काहीतरी इकडे बेसिकली इकॉनॉमीच्या संदर्भात. ठीक आहे. इथून आपण काहीतरी की बघितलं होतं बेसिकली की इकॉनॉमिक्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं अकॉर्डिंग टू द स्मिथ, ॲडम स्मिथ यांनी एक्झॅक्टली काहीतरी इकॉनॉमीची काहीतरी की डेफिनेशन काय दिलेली आहे काय नाही. पुढे आपण इथं बघितलं होतं ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ओके, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स काय असतं आणि काय नाही त्या संदर्भात थोडंसं काहीतरी की बघितलं होतं. इथेच इकॉनॉमीच्या आपण काहीतरी की 2 ब्रँच बघितल्या होत्या, मायक्रो इकॉनॉमिक्स आणि सेकंड काहीतरी की तिकडे बेसिकली मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे. या 2 इम्पॉर्टंट काहीतरी की ब्रँच ज्या होत्या त्या आपण इथं काहीतरी की डिस्कस केलं होतं. डिफरन्स काय असतो त्याच्यातल्या दोघांचा तो आपण इथं बघितला होता. ठीक आहे. पुढे इथे वन लाईनर थोडासा पॉईंट जे होते ते आपण इथे डिस्कस केले होते. फादर ऑफ काहीतरी की इकॉनॉमिक्स ॲडम स्मिथ आणि फादर ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स इथे हेनरी चार्ल्स टेलर यांना काहीतरी की म्हटलं जातं. ओके, हेनरी चार्ल्स टेलर इज द कन्सिडर ॲज द फादर ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ठीक आहे. याच्याही व्यतिरिक्त काहीतरी की आपण थोडासा पाठीमागचा जो पार्ट होता तोही आपण इकडे काहीतरी की डिस्कस केलेला होता. मग याच्यामध्ये आपण काहीतरी की बघून घेतलं होतं रुरल सोशियोलॉजी आणि काहीतरी की सायकोलॉजी काय असते किंवा काय नाही त्या संदर्भात. ओके, इथे आपण थोडंसं बघितलं होतं इन्स्टिट्यूशन ऑफ काहीतरी तिकडं रुरल सोसायटी. याच्यामध्ये फॅमिली बघितली होती. फॅमिलीच्या काहीतरी की 2 टाईप आपण इथं बघितलं होता, न्यूक्लिअर आणि दुसरे काहीतरी की एक्सटेंडेड. ठीक आहे. अगेन इथं काहीतरी की इम्पॉर्टंट जे पॉईंट होते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कन्सेप्ट जे होते त्या थोडेसे काहीतरी की आपण इकडे बघून घेतले होत्या. ऑडिओ आणि काहीतरी की व्हिज्युअल ज्या एड्स होत्या म्हणजेच काहीतरी की जाहिराती कम्युनिटी किंवा काहीतरी की कम्युनिकेशनच्या संदर्भात त्या थोड्याशा काहीतरी की आपण इकडे बघून घेतलेल्या होत्या. ओके. रुरल डेमॉन्स्ट्रेशन, नॅशनल डेमॉन्स्ट्रेशन काय होतं काय नाही ते बघितलं होतं. डेमॉन्स्ट्रेशन काय असतं त्याच्या काहीतरी की मेथड काय होत्या त्याही आपण काहीतरी इकडे डिस्कस केलेल्या होत्या. ओके. सोबतच आपण इकडे बघितलं होतं ग्रुप कॉन्टॅक्ट, त्याच्यानंतर काहीतरी की मेथड मास कम्युनिटी कॉन्टॅक्ट मेथड आणि त्याच्यामध्ये काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे हे पॉईंट्स हे देखील काहीतरी की आपण इकडे बघितलेले होते. त्याच्यानंतर इथं काहीतरी की थोडंसं आपण बघितलं होतं टीचिंग काय असते, स्टेप ऑफ टीचिंग आणि काहीतरी की इम्पॉर्टन्स ऑफ द टीचिंग मेथड. ओके. त्याच्या अगोदर थोडंसं आपण इथं अडॉप्टेशन बघितलं होतं, एलिमेंट्स ऑफ अडॉप्टेशन, स्टेजेस ऑफ अडॉप्टेशन बघितलं होतं. इथे कॅटेगरी ऑफ अडॉप्टर्स आणि काहीतरी की पुढे लर्निंग आणि काहीतरी की टीचिंग प्रोसेस काय असते काय नाही त्याही संदर्भात आपण इकडे बघितलेलं होतं. ओके. त्याच्या अगोदर थोडंसं आपण इथे डिफ्युजन बघितलं होतं आणि एलिमेंट्स ऑफ काहीतरी की डिफ्युजन आणि थोडेसे त्याचे काहीतरी की पॉईंट होते ते आपण इथे डिस्कस केलेले होते. ओके. सो इथून पुढे काहीतरी की आता आपण आत्ताचा जो लेक्चर आहे तिथून ह्याच्यामध्ये कंटिन्यू करूया जिथे आपण काहीतरी की काल किंवा काहीतरी की येस्टरडे थांबलो होतो, फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. ओके. सो फॅक्टर ऑफ प्रोडक्शन पाठी काहीतरी की इथे येऊन आपण थांबलो होतो. इथून पुढचा जो पार्ट आहे तो आता या लेक्चरमध्ये काहीतरी आपण इकडे कंटिन्यू करूया. ठीक आहे. सो फॅक्टर ऑफ काहीतरी की प्रोडक्शन किंवा काहीतरी की मग याला म्हटलं जातं उत्पादनाचे घटक. ओके, उत्पादनाचे घटक. ठीक आहे. उत्पादनाचे घटक काहीतरी कसायला इथं कन्सिडर केलं जातं. मग याच्यामध्ये आपल्याला काहीतरी की इथं इम्पॉर्टंट काहीतरी की घटक जे आहेत इथं पाहायला मिळतात. एक एक करून काहीतरी की थोडंसं आपण इकडे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की लँड. आता बिफोर गोईंग टू फर्दर पुढे जायच्या अगोदर काहीतरी की थोडंसं उत्पादनाचे घटक किंवा काहीतरी की फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय असतात हे देखील काहीतरी की थोडंसं माहिती असणं आवश्यक आहे. आता याच्यात थोडक्यात काय आपण म्हणू, एखादी कार आहे. ओके, एखादी कार घ्या किंवा काहीतरी एखादी बाईक घ्या. ठीक आहे. ही बाईक आहे. आता ही बाईक काहीतरी की बनवण्यासाठी किंवा काहीतरी की फायनल पूर्ण काहीतरी की होण्यासाठी आवश्यकता कशाची असणार आहे इकडं, तर लँड असेल म्हणजे काहीतरी की तिकडं जो प्लांट आहे बाईक काहीतरी की बनवण्याचा तो आपल्याला काहीतरी तिकडं प्लांट असेल किंवा काहीतरी की ते प्रोडक्शन हाऊस असेल ते बनवण्यासाठी आवश्यकता कशाची असते तर काहीतरी की जागेची. ओके.
त्याच्याही पुढे काहीतरी की बेसिकली कॅपिटल. ती जागा हवी असेल तर आपल्याला काहीतरी की तिकडे कॅपिटल म्हणजेच भांडवलाची काहीतरी की आवश्यकता असणार आहे. तेव्हा जाऊन कुठेतरी आपण ती जागा जी आहे ती काहीतरी तिकडे विकत घेऊ शकू. सोबतच त्याच्यासाठी लागणारा काहीतरी की जे रॉ मटेरियल असेल, कच्चा माल जो असेल तो काहीतरी तिकडे आपल्याला विकत घ्यावा लागेल. त्याच्यासाठी देखील काहीतरी आपल्याला कॅपिटलची किंवा भांडवलाची आवश्यकता असणार आहे. सोबतच इथे जे काहीतरी की कामगार असणार आहेत, जे काम करणार आहेत तिथे त्या फॅक्टरीमध्ये, त्यांना देण्यासाठी जे काहीतरी की लागणारा जो पगार आहे त्याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी की भांडवलाची आवश्यकता लागणार आहे. सो लँड झालं, कॅपिटल झालं आणि सोबतच काहीतरी की लेबर. ओके, लेबर म्हणजे काहीतरी की बेसिकली कामगार. एंटर काहीतरी की आता ही जी बाईक आहे ही काहीतरी की कशी असणार आहे, पूर्ण स्पेअरमध्ये असणार आहे. हिचे छोटे छोटे काहीतरी की भाग असणार आहेत. हिला ओव्हरऑल काहीतरी तिकडे असेंबल केलं जाणार आहे आणि फायनली काहीतरी की ॲज अ फायनल प्रोडक्टमध्ये हिला काय केलं जाणार आहे, कन्वर्ट केलं जाणार आहे. ओके, सो एकदम काहीतरी की छोटे छोटे स्पेअर पार्ट, ओके, स्मॉल असे असणारे काहीतरी की स्पेअर पार्टपासून ते पूर्ण काहीतरी इकडं फायनल प्रोडक्शनपर्यंत एंटर काहीतरी की जी बाईक जी बनत असते तिथंपर्यंत आपल्याला आवश्यकता कशाची असते तर काहीतरी की 3 मेन गोष्टींची. लँड झालं, लेबर झालं आणि काहीतरी की कॅपिटल झालं. याच्याही पुढे जाऊन काहीतरी की ऑर्गनायझेशन असेल आणि काहीतरी की एंटरप्राइज असेल, ते देखील काहीतरी इकडे महत्त्वपूर्ण ठरतात. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला काहीतरी हे समजलेलं असेल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन काय असतात. इवन आता काहीतरी की आपण याच्या व्यतिरिक्त जर सिम्पल अजून जर एखादी गोष्ट घेतली तर फॉर एक्झाम्पल काहीतरी की आता आपण जे काहीतरी की वेअर करतो ते म्हणजे काहीतरी की कपडे. आता इथं आहे काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की कॉटन, कापूस आहे. इथून काहीतरी त्याचं कशामध्ये रूपांतर होणार आहे तर आपण त्याला म्हणू काहीतरी की क्लॉथ्स. ओके, किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला कपडा. आणि याचा पुढे काहीतरी तिकडं ट्रान्सफर किंवा काहीतरी रूपांतर कशामध्ये होणार आहे तर ते बेसिकली काहीतरीकडे शर्ट असेल, ओके, टी शर्ट असेल किंवा जीन्स असेल किंवा मग काहीतरी तिकडं पॅन्ट असेल. सो दिस इज द फायनल प्रोडक्शन. हे जे असतं ते काहीतरी की बेसिकली फायनल प्रोडक्ट असतं. एक रॉ असं असणारा काहीतरी की बेसिकली कापूस होता, कच्चा काहीतरी की तिकडं कापूस होता, त्याचं रूपांतर आपण काहीतरी इकडं कापडामध्ये केलं आणि ते जे कापड होतं त्याला काहीतरी की बेसिकली बटन असेल, शिलाई असेल, ओके, अजून काहीतरी तिकडं कलर असतील, याच्यामध्ये काहीतरी की सॉरी ह्या सगळ्या गोष्टी काय तिकडे ॲड करून फायनल आपण प्रोडक्ट बनवलं. इकडं टी शर्ट असेल, शर्ट असेल किंवा जीन्स असेल किंवा मग पॅन्ट असेल. ओके, सो हे झालं काहीतरी की बेसिकली तिकडं प्रोडक्शन. सो इथून ते इथंपर्यंत काहीतरी की आवश्यकता कशाची असते तर ती म्हणजे काहीतरी ह्या फॅक्टरची किंवा ह्या घटकांची. हे घटक कोणते कोणते आहेत तर लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन आणि काहीतरी की तिकडं एंटरप्राइजेस. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी की बेसिकली फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. मग हे कोणते कोणते आहेत तर फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतो तो आहे बेसिकली काहीतरी की लँड. ओके, जमीन. ओके, पहिल्या इथं काहीतरी की फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणतो तो म्हणजे लँड किंवा काहीतरी की मग जमीन. anything above the earth surface which is a free, okay, which is a free given by the nature and it is a fix. Okay, it is a fix. पृथ्वीवरती काहीतरी की बेसिकली ती जमीन आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू काहीतरी की सरफेस आहे, हा पूर्णपणे काहीतरी की आपल्याला काहीतरी की नेचर गिफ्ट आहे. नेचरकडून काहीतरी की आपल्याला फ्री असं मिळालेलं काहीतरी की जागा आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ती जमीन आहे किंवा काहीतरी की सरफेस आहे. ओके, हावेवर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज इन द कंटेक्स्ट ऑफ द इकॉनॉमी. अर्थशास्त्राच्या काहीतरी की दृष्टीने मात्र जर बघितलं तर इथे काहीतरी की बेसिकली इकडं लँडला काहीतरी की व्हॅल्यू असते. कारण का, ज्यावेळेला काहीतरी की फायनल आपण काहीतरी की प्रोडक्शन घेणार आहे तिकडं किंवा काहीतरी की तिकडं उत्पादन घेणार आहे कन्झम्पशनसाठी किंवा काहीतरी की वापरण्यासाठी, त्याला फायनल प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला. ओके, हे बनवण्यासाठी आवश्यकता कशाची असते तर काहीतरी की त्या जमिनीची. कारण का, तिथं आपल्याला प्लांट एस्टॅब्लिश करायचा असतो त्याच्यामुळे. म्हणून ही जी आहे ती कशी असते याचं फिक्स असते. ओके, ही जी असते ती काहीतरी याचं फिक्स असते आणि ज्याप्रमाणे काहीतरी की आपण त्याचा काहीतरी की वापर किंवा काहीतरी की आपली जशी मागणी असेल त्याप्रमाणे किंवा काहीतरी की त्या तत्वावरती आपल्याला ती मिळत असते. ओके, सो पहिली झालं काहीतरी की बेसिकली लँड, फॅक्टर ऑफ काहीतरी की प्रोडक्शनमध्ये. सेकंड असतं ते म्हणजे काहीतरी की बेसिकली लेबर. ओके, लेबर. लँड झाल्यानंतर काहीतरी की अगेन इथे इम्पॉर्टंट काय असतं ते म्हणजे काहीतरी की लेबर. सो इट इज ॲन ॲक्टिव्ह फॅक्टर. ओके, इट इज ॲन ॲक्टिव्ह फॅक्टर. आता इथं आपण जमीन तर घेतली, प्लांट असेल तो काहीतरी की मे बी आपण तिथं बनवला असेल. आता त्या प्लांटमध्ये किंवा काहीतरी की आपण म्हणू त्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी काहीतरी की तिकडं कामगार असणे काहीतरी की आवश्यक असतात. ओके, काम करण्यासाठी तिथं कामगार असणं काहीतरी की आवश्यक असतात. तेव्हाच जाऊन कुठेतरी प्रोडक्शन असतं ते काहीतरी इकडं बनत असतं किंवा काहीतरी की ते फायनलाइज होत असतं. मग ते काहीही असो,
कच्चा काहीतरी की कापूस असेल त्याच्यापासून काहीतरी की कापड बनवणे असेल, किंवा त्या कापडापासून काहीतरी इकडे शर्ट बनवणे असेल, किंवा इतर काहीतरी की जे प्रोडक्शन लागतात, किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं मधल्या ज्या वस्तू असतात त्या बनवण्यासाठी काहीतरी की आवश्यक असणारी काहीतरी की साधन सामग्री असेल. या सगळ्यांच्यासाठी आवश्यकता कशाची असेल तर ती काहीतरी की ॲज अ लेबरची किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कामगारांची. ओके, किंवा मजूर असेल. ठीक आहे. सो हा झाला काहीतरी की सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर इन कंटेक्स ऑफ द प्रोडक्शन. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे तो म्हणजे ॲज अ कॅपिटल. ओके, तिसरा इथे इम्पॉर्टंट काहीतरी तिकडे फॅक्टर असेल तो आहे इथं कॅपिटल. राईट. सो कॅपिटल इज अ पार्ट ऑफ द वेल्थ. ओके, वेल्थ used for further regenerating wealth. Okay, used for further regenerating wealth, and it is a passive factor. Okay, it is a passive factor, and all capital is wealth. Okay, all capital is wealth, but all wealth is not a capital. Okay, all capital is wealth, but all wealth is not capital. इथे तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो प्रोडक्शनमध्ये किंवा उत्पादनामध्ये, तो म्हणजे काहीतरी की कॅपिटल किंवा काहीतरी त्याला आपण म्हणतो भांडवल. ओके, आता हे भांडवल म्हणजे बेसिकली काय असतं किंवा काहीतरी की कॅपिटल काय असतो, तर आहे त्याच्यामध्येच काहीतरी की पुन्हा रिजनरेट करण्यासाठी किंवा काहीतरी की त्याचं पुनरुत्पादन घेण्यासाठी किंवा काहीतरी की आहे ती रक्कम पुन्हा काहीतरी की डबल वाढवण्यासाठी गुंतवला जाणारा काहीतरी की एक असतो तो घटक, त्यालाच काय म्हणतो आपण बेसिकली भांडवल किंवा आपली काहीतरी की ते असते तिथं कॅपिटल. मग फॉर एक्झाम्पल असेल, आता आपण म्हणू की बाबा आपल्याकडे काहीतरी की 10,000 आहेत. ओके, 10K आपल्याकडे आहेत. आता हे काय करू शकतो आपण वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी की त्याची गुंतवणूक करू शकतो ॲज अ कॅपिटल म्हणून. समजा आपण काहीतरी की एखाद्या जमिनीच्या तुकड्यामध्ये ती काहीतरी की गुंतवणूक केली, सोन्यामध्ये गुंतवणूक केली, किंवा काहीतरी मग सगळ्यात सोपं आणि काहीतरी की बेस्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये काहीतरी की आपण ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. कोणत्या तरी एखादा काहीतरी की स्टॉक्स होता तो आपण काहीतरी विकत घेतला आणि उद्या जाऊन त्याचे काहीतरी की आपल्याला रिटर्न्स आपल्याला काय म्हणू आपण तिकडं 15K मिळाले, म्हणजे 5K जे होते ते काहीतरी की आपल्याला बेनिफिट मिळालेलं आहे. सो आहे या काहीतरी की ओरिजिनल काहीतरी की तिकडं वेलचा पुन्हा आपण रिजनरेशन करण्यासाठी काहीतरी की वापर केलेला आहे. यालाच काय म्हणलं आता बेसिकली कॅपिटल. राईट. अँड इट इज द पॅसिव्ह फॅक्टर. जसं इथं लँड आहे त्याच प्रकारे काहीतरी की कॅपिटल जो असतो तो पॅसिव्ह असतो. इथे कॅपिटल लेबर जो असतो तो मात्र कसा असतो ॲज अ ॲक्टिव्ह काहीतरी इकडे फॅक्टर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं सगळ्या टाईपचे काहीतरी की बेसिकली जे कॅपिटल असतात ना ते वेल्थ असतात, कारण का त्या काय केल्या जात असतात तिकडं गुंतवणुकीसाठी काहीतरी की उपलब्ध केल्या जात असतात. ओके, सगळ्या टाईपचे जे कॅपिटल असतात ना ते काय असतात त्याचं काहीतरी की तिकडं वेल्थ असते, कारण का गुंतवणुकीसाठी काहीतरी की जे कॅपिटल असतं ना ते काहीतरी की अवेलेबल असतं. मात्र सगळ्याच प्रकारच्या काहीतरी की ज्या वेल्थ असतात, संपत्ती ज्या असतात त्या मात्र काहीतरी तिकडं गुंतवणुकीसाठी अवेलेबल नसतात. ओके, फॉर एक्झाम्पल जर घेतलं समजा तर एखादं काहीतरी की आपण त्याला म्हणू आपल्याकडे असणारं काहीतरी की घर असेल किंवा काहीतरी की गाडी असेल. सो ही एक प्रकारची काहीतरी की आपली संपत्तीच असते. ओके, आता याला मात्र आपण काहीतरी की तिकडे गुंतवणूक कोणत्याही प्रकारची काहीतरी की करू शकत नाही. आता इथं असं म्हणू नका की सर आपण ते भाड्याने देऊ शकतो किंवा काहीतरी की इतर त्याचा वापर करू शकतो. आता हे ऑलवेजच तिकडे काहीतरी की वर्क होतं असं नाही. तेच मात्र कॅपिटल जे असतं ते कसं असतं एकदमच काहीतरी की फ्लेक्झिबल असतं, सहजपणे आपण त्याचा काहीतरी वापर तिकडे करू शकतो ॲज अ गुंतवणूक म्हणून. ठीक आहे. सो हा थोडासा काहीतरी की बेसिकली त्या दोघांच्या मधला डिफरन्स असतो. ओके, कॅपिटल असतं ते सहजपणे गुंतवता येतं, वेल्थ असते ते मात्र काहीतरी की सहजपणे गुंतवता येत नाही. म्हणूनच सगळे जे कॅपिटल असतात ते काय असतात तर वेल्थ असतात, आणि सगळ्या ज्या वेल्थ असतात ते मात्र काहीतरी की कॅपिटल नसतात. कीप इन दॅट माइंड. ओके, सो हा झाला काहीतरी की तिसरा इम्पॉर्टंट असणारा घटक कशामध्ये तर तो म्हणजे काहीतरी की फॅक्टर ऑफ प्रोडक्शनमध्ये. ठीक आहे. पुढे आहे ऑर्गनायझेशन. ओके, पुढे आहे ऑर्गनायझेशन. याला थोडक्यात काहीतरी की आपण म्हणू त्याला आयोजन असेल किंवा काहीतरी की तिकडे त्याचं काहीतरी की पूर्ण एक सिस्टमॅटिक काहीतरी की संरचना असेल. जमीन आपण घेतली, तिथं प्लांट घातला, तिथं काहीतरी की लेबर असतील ते काम करत आहेत, आणि काहीतरी की आपण गुंतवणूक पण काहीतरी की केलेली आहे किंवा भांडवलाची काहीतरी की तिथं उभारणी करून लँड घेतलं, लेबर पण काहीतरीकडे उभा केलेले आहेत, प्रोडक्शन आपण काहीतरीकडे घेतोय, तर ते इथं आवश्यकता कशाची असते तर ती काहीतरी की ॲज अ ऑर्गनायझेशनची. ओके, आता ही ऑर्गनायझेशन म्हणजे किंवा काहीतरी की संरचना म्हणजे काय असणार आहे तर थोडक्यात काहीतरी की बेसिकली आपली जी काहीतरी की फॅक्टरी आहे या फॅक्टरीमध्ये काहीतरी की आपण किती प्रोडक्शन घेतोय. ओके,
कशा प्रकारे काहीतरी प्रोडक्शन घेतो आहे, आपण का प्रोडक्शन घेतलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर काहीतरी बेसिकली वॉट एव्हर जे काहीतरी घेतलं गेलेलं प्रोडक्शन असेल त्या प्रोडक्शनची काहीतरी आपल्याला तिकडे पुढे विक्री किंवा काहीतरी त्याचं विपणन पण काहीतरी आपल्याला करायचं आहे. मग याच्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे काहीतरी ॲज अ ऑर्गनायझेशनची किंवा त्या काहीतरी कंपनीची किंवा काहीतरी त्या फॅक्टरीच्या काहीतरी संरचनेची. तेव्हाच कुठेतरी जाऊन काहीतरी की तो एक काय म्हणून आपण त्याला इकॉनॉमिक काहीतरी की तिकडं जो हे असते वॉक असते किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू रन जे असते ना ती काहीतरी इकडं होत असते, किंवा ती कंपनी किंवा काहीतरी की ओव्हरऑल सगळं जे फॅक्टर असतं प्रोडक्शन जे असतं ना ते कुठेतरी तिकडं काहीतरी फायद्याचं ठरत असतं. ठीक आहे, हे झालं ऑर्गनायझेशनचा. आणि हा आहे बेसिकली काहीतरी की चौथा फॅक्टर प्रोडक्शनमधला. त्याच्यानंतर 5th नंबरचा इथं आपल्याला पाहायला मिळतो तो आहे एंटरप्राइज. ओके, एंटरप्राइज. मग याच्यामध्ये रिवॉर्ड ऑफ द लँड म्हणजे काहीतरी की बेसिकली रेंट असेल, आणि रिवॉर्ड ऑफ काहीतरी की लेबर तो असेल इथं काहीतरी की वेजेस. ओके, कंपनीचे काहीतरी की बेसिकली जे मालक असतात ते फर्दर पुढे काय करत असतात, तिकडे वेल्थ असते ती काहीतरी इकडं रिजनरेट किंवा काहीतरी की डिस्ट्रीब्यूट करत असतात. मग फॉर एक्झाम्पल इथे आपण बघितलं की लँड आहे एखादा, आपण एका लँडवरती काहीतरी इकडं XYZ हा काहीतरी की लँड आहे, या ठिकाणी काहीतरी की आपली कंपनी जी आहे तिथं काहीतरी की एस्टॅब्लिश केलेली आहे. आता आपण इथं म्हणू की बाबा ही जी लँड होती ही आपण काहीतरी की भाडे तत्वावरती घेतलेली आहे. भाडे तत्वावरती म्हणजे काहीतरी की महिना अखेर किंवा काहीतरी की दर महिन्याच्या सुरुवातीला तिथे एक ठराविक रक्कम जी असेल ती काहीतरी इकडं या जागेचा काहीतरी की जो ओनर आहे किंवा मालक आहे याला आपल्याला काहीतरी की पे करावं लागणार आहे. सो हे काय असतं बेसिकली काहीतरी की भाडं. कारण का ही जी जमीन असतो ती काहीतरी की आपण तिथे यूज करत असतो, आणि याचाच काहीतरी की मोबदला तिकडं जे ओनर असतात त्यांना काहीतरी की देणं आपल्याला इथं भाग असतं. बरोबर. सो मग आता एंटरप्राइजेसवाले काय करत असतात किंवा एंटरप्राइज काय करतो की इथे ही जी जमीन आहे ते काहीतरी इकडे जमिनीच्या मालकाला भाडं देईल. सोबतच फॅक्टरी म्हणजे काहीतरी की जे कामगार असतील ते काम करणार आहे त्यांना ॲज अ रिवॉर्ड म्हणून काय दिलं जाईल इथं वेजेस, म्हणजेच काहीतरी की त्यांचा जो पगार किंवा काहीतरी की जो मोबदला आहे त्यांच्या काहीतरी की कामाचा किंवा काहीतरी की त्यांच्या श्रमाचा तो तिथं काय केला जाणार आहे, दिला जाणार आहे. सो हे देखील काय असते इथं महत्त्वपूर्ण असं काहीतरी की फॅक्टर असतं ते म्हणजे काहीतरी की त्या प्रोडक्शनमध्ये. ओके, कारण का अल्टिमेटली काहीतरी की तिकडे या सगळ्याच काहीतरी की खर्चानंतर ओके रेंट दिलं तिथं आपण, त्याच्यानंतर काहीतरी की वेजेस दिले, कच्च्या मालासाठी काहीतरी की लागणारा जो हे होता पैसा होता तो तिथं आपण दिला, आणि अजून काही जे फॅक्टर्स असतील त्या सगळे पे केल्यानंतर काहीतरी की आपल्याला एक फायनल प्रोडक्शन अंत ते काहीतरी की बनत असतं. सो म्हणूनच एंटरप्राइज जो असतो तो पण काहीतरी इकडं फॅक्टर ऑफ काहीतरी की प्रोडक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके, पुढे रिवॉर्ड ऑफ कॅपिटल असेल. समजा आपल्याकडे काहीतरी की कॅपिटलच नव्हतं, तर आपण कॅपिटल काय केलं कोणत्या तरी बँकेकडून किंवा काहीतरी की कोणत्या तरी इन्स्टिट्यूशनकडून काहीतरी की उभारलेलं आहे. ऑब्वियसली आहे आपल्याला काहीतरी की रिटर्नमध्ये तिथं काय द्यावं लागणार आहे, आता इंटरेस्ट काहीतरी की द्यावं लागणार आहे. तर तो जो इंटरेस्ट असतो तो पण आपल्याला काहीतरीकडे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे काहीतरी की रिवॉर्ड ऑफ एंटरप्राइजेस म्हणजेच काय, फायनली आपली जी कंपनी होती त्या कंपनीला काहीतरी काही मिळालेलं प्रॉफिट असेल, हे अगेन काहीतरी इकडे त्या एंटरप्राइजेसमध्येच काहीतरी की पाहायला मिळतं. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी की बेसिकली फॅक्टर ऑफ काहीतरी की प्रोडक्शन. पुढे इथं थोड्याशा काहीतरी की थिअरीज ऑफ इकॉनॉमिक्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. ओके, थिअरीज काहीतरी की आपल्याला इकॉनॉमिक्सच्या संदर्भात पाहायला मिळतात. तो एक 4 थिअरी आहेत तिथे इम्पॉर्टंट, आणि त्या खूपच काहीतरी की महत्त्वपूर्ण अशा म्हणतात. प्रश्न जे आहेत त्याच्यावरती सातत्याने काहीतरी की आपल्याला विचारलेले आहेत. ओके, कोणत्या कोणत्या आहेत त्या. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की पाहायला मिळते थिअरी ऑफ रेंट. ओके, थिअरी ऑफ रेंट, राईट. सो इट इज प्रपोज बाय द रिकार्डो. ओके, रिकार्डो नावाचा काहीतरी की बेसिकली जो इकॉनॉमिस्ट होता ना त्याच्याद्वारे ही जी बेसिकली काहीतरी की थिअरी ऑफ रेंट जी होती ना ती काय केलेली होती तर प्रपोज केलेली होती. ओके, ठीक आहे. त्यांच्याद्वारे काय केली होती थिअरी ऑफ काहीतरी की बेसिकली रेंट जी होती ती काय केलेली होती तर प्रपोज केलेली होती, राईट. सो बेस्ड ऑन द लॉ ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस. ओके, बेस्ड ऑन द कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेजेस. आता इथे इन डिटेलमध्ये काहीतरी की जाण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. फक्त एका काहीतरी की पॉईंटमध्ये किंवा एका लाईनमध्ये काहीतरी की लक्षात ठेवलं तरी ते पुरेसं आहे. की थिअरी ऑफ काहीतरी की बेसिकली रेंट ही कोणाची होते, तर ही काहीतरी की बेसिकली रिकॉर्ड जे होते यांनी काय केलेली होती तर प्रपोज केलेली होती. सेकंड इथे इम्पॉर्टंट थिअरी आहे ती म्हणजे काहीतरी की सबस्टिट्यूशन इफेक्ट ऑफ प्राईस चेंजेस. ओके, सबस्टिट्यूशन इफेक्ट ऑफ
price changes. It is proposed by the Slutsky. Okay, Slutsky, SLUTSKY. प्रोनाउन्सिएशन अजून काहीतरी वेगळं होत असेल तर सॉरी फॉर दॅट. सो स्लस्की नावाचे काहीतरी बेसिकली जे इकॉनॉमिस्ट होते ना, त्यांनी बेसिकली काहीतरी ही जी थेअरी होती, ओके, सबस्टिट्यूशन इफेक्ट ऑफ प्राईस चेंजेस, या संदर्भात काहीतरी थोडीसं भाष्य किंवा काहीतरी ही जी थेअरी होती ती त्यांनी काय केली होती तर प्रपोज केलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी. ओके, लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी. इट इज प्रपोज बाय द केन्स. अगेन ॲडम स्मिथ नंतर काहीतरी सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारी काहीतरी 19व्या शतकातलं काहीतरी जे अर्थशास्त्रज्ञ असेल ते बेसिकली काहीतरी केन्स यांना काहीतरी ओळखलं होतं. आणि यांच्याद्वारेच काहीतरी लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी जी होती ती काय केलेली होती तर मांडलेली होती. ओके, इट इज बेस्ड ऑन द डिमांड अँड पुल थिअरी. ओके, इट इज बेस्ड ऑन द डिमांड अँड काहीतरी बेसिकली पुल थिअरी. ओके, त्याच्यानंतर पुढे होती ती म्हणजे काहीतरी ॲज अ रिव्हिल्ड, ओके, रिव्हिल्ड प्रेफरन्स थिअरी विच वॉज अ प्रपोज बाय द सोमेल्सन. ओके, सोमेल्सन. रिव्हिल्ड प्रेफरन्स काहीतरी थिअरी जी होती ती काहीतरी सोमेल्सन नावाचे जे काहीतरी अर्थशास्त्रज्ञ होते ना त्यांच्याद्वारे काय केली होती तर प्रपोज केलेली होती. ठीक आहे. सो ह्या झाल्या काहीतरी बेसिकली काही थिअरीज. आणि त्याच्यानंतर काहीतरी तिथे त्याला काहीतरी प्रपोज करणारे काहीतरी इम्पॉर्टंट असे काहीतरी अर्थशास्त्रज्ञ. ठीक आहे. पुढे आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ॲग्रिकल्चरसाठी ते म्हणजे काहीतरी ॲज अ मार्केटिंग. ओके, ते काय इकडं काहीतरी मार्केटिंग. तर त्या संदर्भात काहीतरी थोडंसं इथं बघून घेऊया आपण. आता मार्केटचं काहीतरी मिनिंग काय होतं काय नाही आपल्याला माहितीच आहे. इट इज अ प्लेस. ओके, इट इज अ प्लेस वेअर वी कॅन सेल आवर प्रोडक्ट. ओके, वेअर वी कॅन सेल आवर प्रोडक्ट. आपण काहीतरी बनवलं गेलेलं जे उत्पादन असतं ते ज्या ठिकाणी काहीतरी आपण तिकडं विक्री करतो त्यालाच काहीतरी ॲज अ मार्केट म्हणून काहीतरी ओळखलं जातं. ओके, हावेवर हिअर वी कॅन सी सम इम्पॉर्टंट काहीतरी क्लासिफिकेशन रिगार्डिंग टू द मार्केट. मार्केटच्या संदर्भात काहीतरी क्लासिफिकेशन जे आहेत ना ते काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. सो ते थोडेसे काहीतरी आपण एक एक करून इथे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे विजिबल मार्केट. ओके, विजिबल मार्केट. विजिबल मार्केट म्हणजे काहीतरी बेसिकली आपण असं म्हणू की ज्या ठिकाणी काहीतरी आपल्याला ते सहजपणे आपण काहीतरी बघू शकतो आणि ॲज अ फिजिकली काहीतरी तिथे जाऊन वस्तू असेल त्या काहीतरी तिकडे पाहतो आणि त्या काहीतरी तिकडे विकत घेतो. यालाच काय म्हणलं तर बेसिकली काहीतरी विजिबल मार्केट. ओके, सो याच्यामध्ये पण काहीतरी बेसिकली एरिया वाईज किंवा काहीतरी एरिया बेसिस, प्लेस बेसिस, टाईम बेसिस, त्याच्यानंतर कमोडिटी बेसिस, देन कॉम्पिटिशन बेसिस आणि काहीतरी रेग्युलेशन बेसिस सब पॉईंट आपल्याला किंवा काहीतरी सब क्लासिफिकेशन जे आहेत ना ते विजिबल मार्केटमध्ये काहीतरी पाहायला मिळतात. आता विजिबल मार्केट म्हणजे काहीतरी ॲज अ फिजिकली स्वतः आपण तिथे जाऊन एखादी जी वस्तू आहे ती काहीतरी आपण हाताने आपल्या काहीतरी हाताळू बघून घेऊ की एक्झॅक्टली ती काय आहे काय नाही आणि त्याच्यानंतर काहीतरी आपण ती बाय करू. त्याला काय म्हटलं तर थोडक्यात काहीतरी ॲज अ विजिबल मार्केट. ओके, मग फॉर एक्झाम्पल असेल एखादा काहीतरी मोबाईल असेल, मोबाईल ज्या वेळेला काहीतरी आपण तिकडे बाय करायला जातो मोबाईलची शॉप असते त्या मोबाईलच्या शॉपमध्ये जातो आपण. तिथे शॉपमध्ये जाऊन आपल्याला काहीतरी हवं असेल ते मॉडेल जे असतं ते व्यवस्थित काहीतरी त्याचा एक डेमो असतो तो काहीतरी बघून घेतो आणि त्याच्यानंतर काहीतरी ते आपण फायनलाइज करतो. सो यालाच काय म्हटलं तर बेसिकली विजिबल मार्केट. ओके, सेम अगेन घ्या एखादं काहीतरी आपण त्याला म्हणू तिकडं भाजी मंडई आहे. त्या भाजी मंडईमध्ये आपण तिथे जातो. वॉट एव्हर ज्या काहीतरी भाज्या आपल्याला काहीतरी आवश्यक आहेत किंवा काहीतरी रिक्वायर्ड आहेत तर आपण काय करतो तिकडं बघतो फ्रेश आहेत की नाहीत आणि त्याच्यानंतर काय करतो तिकडे विकत घेतो. सो हे काय झालं बेसिकली विजिबल मार्केट. आता याच्यामध्ये सब पॉईंट कोणते आहेत तर ते काहीतरी एक एक करून बघून घेऊया. सो पहिला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी एरिया बेसिस. ओके, पहिला जो पॉईंट आहे तो आपल्याला तिथं पाहायला मिळतो तो म्हणजे आहे एरिया बेसिस. सो मार्केट जे असतात ते बेसिकली काहीतरी एरिया वाईज काय केले गेलेले असतात तिकडं कॅटेगराईज किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून ॲज अ क्लासिफाईड केलेले असतात. ठीक आहे. सो पहिला तिथं पाहायला मिळतो आपल्याला तो म्हणजे लोकल मार्केट. ओके, पहिला इथं आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आहे लोकल मार्केट. त्याच्यानंतर रिजनल मार्केट और स्टेट मार्केट. ठीक आहे, रिजनल मार्केट और स्टेट मार्केट. त्याच्यानंतर पुढे नॅशनल काहीतरी मार्केट असेल आणि पुढे जाऊन काहीतरी तिकडे इंटरनॅशनल मार्केट आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो हे झालं काहीतरी एरिया बेसिस. लोकल मार्केट म्हणजे काहीतरी आपण थोडक्यात काय म्हणू की एखादं काहीतरी रूरल एरिया असेल किंवा काहीतरी एखादं शहर आहे
एका ठिकाणी किंवा काहीतरी एका पर्टिक्युलर प्लेसला त्या ठिकाणी जाऊन काहीतरी आपण आठवड्यातून एकदा काहीतरी बाजार जो असतो तो भरतो. त्या ठिकाणी काय करत असतो तिकडं वॉटेवर जे काहीतरी सामान असेल किंवा काहीतरी कमोडिटीज जे असतात ते आपण तिथे बाईंग करत असतो आणि जे सेलर असतात ते काहीतरी त्या कमोडिटी इकडं सेल करत असतात. याला काय म्हणलं तर बेसिकली लोकल मार्केट. रिजनल आणि काहीतरी की स्टेट मार्केट हे थोडंसं काहीतरी की मोठं होतं, ज्या ठिकाणी काहीतरी की राज्यभरातून किंवा 2-3 काहीतरी की जिल्ह्यातून कमोडिटी जे असतात त्या काहीतरी एकत्र येत असतात आणि तिथं काय केल्या असतात तिथं सेल केल्या असतात. नॅशनल मार्केट अजून थोडंसं मोठं होईल आणि इंटरनॅशनल मार्केट म्हणजे काहीतरी तिकडं भरपूर सारे काहीतरी की देश आहेत ते एकत्र येऊन काय करतात तिकडं त्यांची जी वस्तू असतात त्या तिथे विक्री करतात. त्याला काय म्हणतो आपण बेसिकली इंटरनॅशनल मार्केट. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी की प्लेस बेसिस. पहिलं झालं एरिया बेसिस, सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी की बेसिकली प्लेस बेसिस. मग इथं आपल्याला पाहायला मिळतो विलेज मार्केट, त्याच्यानंतर प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, रिटेल मार्केट आणि मार्केट नियर सी आणि टर्मिनल मार्केट्स. ओके. प्लेसेस, प्लेस म्हणजे काहीतरी की तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊन काहीतरी की वस्तू ज्या आहेत ना तिकडे सेल करतात याच्या आधारावरती किंवा काहीतरी की या बेसिसवरती पण काहीतरी की मार्केट जे असतात ते क्लासिफाय काहीतरी की केले गेलेले आहेत. मग विलेज मार्केट, गावामध्ये काहीतरी की छोटंसं एक मार्केट असतं, जसं आपण त्याला म्हणतो काहीतरी की आठवडी बाजार. आठवड्यातून एकदा बाजार असतो तिथं भरला जातो. सेलर असतात ते काहीतरी की त्यांचा जो प्रोडक्ट असतो, थोडक्यात काहीतरी की शेतकरी असतात त्यांनी काहीतरी की उत्पादन केलेलं काहीतरी कमोडिटी जे असतात, मग ते फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, इतर काहीतरी की भाज्या ज्या असतात त्या काहीतरी तिकडं त्यांच्याद्वारे विकल्या जातात आणि बाहेर जे असतात ते काहीतरीकडे ते विकत घेतात. तेच पुढे जर आपण बघितलं प्रायमरी आणि सेकंडरी मार्केट, त्याच्यापेक्षा काहीतरी की थोडंसं जास्त असणार आहेत रिटेल मार्केट, ज्या ठिकाणी काहीतरी की वस्तू ज्या असतात त्या काहीतरीकडं किरकोळ भावाने काहीतरीकडे विकल्या जातात. ओके. पुढे जाऊन काहीतरी की मग मार्केट नियर सी असेल म्हणजे त्याला काहीतरी की आपण म्हणतो पोर्ट एरिया जो असतो, ज्या ठिकाणी काहीतरी की सामान जे असतं ते काहीतरी की उतरलं जातं जहाजांच्या मधून किंवा काहीतरी की समुद्राचे काहीतरी की ज्यावेळेला प्रवास करून आले गेलेलं जे सामान असतं ते उतरलं जातं, त्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली सी मार्केट असतं. आणि पुढे असतं ते म्हणजे काहीतरी की टर्मिनल मार्केट. टर्मिनल मार्केट म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी एक माल असतो तो काहीतरी की उतरला जातो आणि दुसरा माल असतो तो काहीतरीकडे चढवला जातो, त्याला बेसिकली काहीतरी की टर्मिनल मार्केट म्हटलं जातं. ओके. त्याच्यानंतर टाईम बेसिस, थर्ड वन तिथं क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे काहीतरी की बेसिकली टाईम बेसिस किंवा काहीतरी तिकडं आपण म्हणू वेळेच्या आधारावरती. मग इथं शॉर्ट पिरियड मार्केट असेल किंवा लॉंग पिरियड मार्केट असेल किंवा काहीतरी की व्हेरी लॉंग पिरियड मार्केट असेल. ठीक आहे. आता इथं पण कसं असतं बेसिकली ज्या कमोडिटीज असतात, आपण काहीतरी की ज्या वस्तू तिकडे विकण्यास आणणार आहे त्याच्या बेसिसवरती इथं काहीतरी की मार्केटचा जो टाईम असतो तो काहीतरी की फिक्स होत असतो किंवा त्याची काहीतरी की जी डिमांड आहे त्याच्यावरून पण काहीतरी की त्याचा जो टाईम असतो तो फिक्स होत असतो. फॉर एक्झाम्पल प्रिशेबल काहीतरी की कमोडिटीज असतात त्या कशा असतात बेसिकली ॲज अ शॉर्ट टर्म काहीतरी की मार्केटमध्ये किंवा काहीतरी की शॉर्ट टर्म पिरियडच्या काहीतरी की मार्केटमध्ये उलाढाल जी असते त्यांची होत असते. ओके. मग याच्यामध्ये काहीतरी की आपण म्हणू अन्नधान्याच्या काहीतरी की काही वस्तू असतील, पालेभाज्या असतील, दूध असेल, मांस आणि काहीतरीकडं मासे असतील, यासारखे काहीतरी की पदार्थ असतील. तेच जर आपण तिकडे काहीतरी की याच्यामध्ये जर गेलो कशामध्ये साधारणतः काहीतरी की आपण त्याला म्हणतो तिकडं शेअर मार्केटमध्ये, सो तिथे पण काहीतरी की ह्या टाईपचे जे मार्केट आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पटकन किंवा काहीतरी की आपण म्हणू थोड्या दिवसासाठी काहीतरी की काही शेअर्स असतात किंवा काहीतरी की पेपर जे असतात ते विकले आणि काहीतरी की खरेदी केले जातात एका वर्षासाठी, त्याला थोडक्यात काहीतरी की मनी मार्केट म्हणतात. ओके. पुढे लॉंग मार्केट आणि काहीतरी की व्हेरी लॉंग मार्केट पण आपल्याला पाहायला मिळतात, जे सातत्याने किंवा काहीतरी की वर्षाच्या वरती पण काहीतरीकडे चालू असतात अशा प्रकारचे. ओके. त्याच्यानंतर आहे कमोडिटी बेसिसवरती. ओके. कमोडिटी बेसिसवरती पण काहीतरी की क्लासिफिकेशन जे आहे विजिबल मार्केटचं ते केलं गेलेलं आहे. मग याच्यामध्ये पहिलं असेल ते म्हणजे जनरल मार्केट, त्याच्यानंतर स्पेशल मार्केट, त्याच्यानंतर सेल बाय सॅम्पल, त्याच्यानंतर सेल बाय ग्रेड, त्याच्यानंतर होलसेल मार्केट असेल आणि रिटेल मार्केट असेल. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कमोडिटी ज्या असतात किंवा ज्या वस्तू असतात त्या वेगवेगळ्या ठिकाणी काय केल्या जातात सेल केल्या जातात. मग शेअर मार्केट घ्या, ज्या ठिकाणी गुंतवणूक असते त्या ठिकाणी शेअर मार्केट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी काहीतरी की सोन्याची काहीतरी उलाढाल होते तिथं गोल्ड मार्केट आपल्याला पाहायला मिळतं. ओके. तसंच इथे जनरल मार्केट म्हणजे काहीतरी की आपण तिथं म्हणू अन्नधान्य असेल आणि डे टू डे लाईफमध्ये काहीतरी की लागणाऱ्या ज्या वस्तू असतात त्यांची काहीतरी की उलाढाल किंवा देवाणघेवाण त्या मार्केटमध्ये तिथं होत असते. ओके. सो हे झालं बेसिकली काहीतरी की कमोडिटीच्या बेसिसवरती मार्केटचं काहीतरी की क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर आहे कॉम्पिटिशन मार्केट. ओके. कॉम्पिटिशन मार्केट. मग याच्यामध्ये दोन सब क्लासिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे परफेक्ट आणि काहीतरी तिकडे बेसिकली इम्परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केट.
ओके. त्याच्यानंतर लास्ट आहे ते म्हणजे इथं रेग्युलेशन मार्केट. ओके. सो मार्केट जे असतात ते काहीतरी की बेसिकली रेग्युलेट केले जात असतात. मग ते काहीतरी की करस्पॉन्डिंग किंवा काहीतरी की ॲडजॉइनिंग अथॉरिटी असेल त्यांच्याद्वारे. मग फॉर एक्झाम्पल आता हे लोकल मार्केट किंवा विलेज मार्केट असतं, या ठिकाणी काहीतरी की ग्रामपंचायत असते, यांचं काहीतरी की त्याच्यावरती रेग्युलेशन असतं. तेच रिजनल मार्केट असेल तर तिथं स्टेटचं काहीतरी की तिकडं रेग्युलेशन असतं. नॅशनल गव्हर्नमेंटचं तिथं काहीतरी की रेग्युलेशन असणार आहे. आणि इंटरनॅशनल लेवलला WTO सारख्या म्हणजेच काहीतरी त्याला आपण म्हणतो याचं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यांचं काय असतं तिथं रेग्युलेशन असतं. सो त्याच आधारावरती दोन काहीतरी तिकडं मार्केट बनतात. एक म्हणजे रेग्युलेटेड मार्केट आणि दुसरं म्हणजे काहीतरी की अनरेग्युलेटेड मार्केट. रेग्युलेटेड मार्केट म्हणजे काय तर अशा ज्या काहीतरी की बेसिकली ज्या ऑर्गनायझेशन आहेत, स्टेट ऑर्गनायझेशन असेल, डिस्ट्रिक्ट ऑर्गनायझेशन असेल, रूरल ऑर्गनायझेशन असेल, नॅशनल असेल किंवा काहीतरी की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जस्ट लाईक WTO, यांच्याद्वारे त्या मार्केटला रेग्युलेट केलं जातं. प्रायझेस असतात त्या काहीतरी की तिकडे फिक्स ठेवल्या जातात. ऑप्शन जे असतात त्याच्यासाठी काहीतरी की बेसिकली एक नियमावली असते आणि सो ऑन. याला काय म्हटलं जातं बेसिकली रेग्युलेटेड काहीतरी की मार्केट. तेच दुसरं असतं ते म्हणजे काहीतरी की अनरेग्युलेटेड मार्केट, म्हणजेच काहीतरी की थोडक्यात अपोजिट द रेग्युलेशन मार्केट. या ठिकाणी रेग्युलेशन करणारं किंवा काहीतरी की नियमावली तिथे इम्प्लिमेंट करणारं कोणीच नसतं किंवा काहीतरी की आपण थोडक्यात म्हणू नियमच त्या ठिकाणी काहीतरी की नसतात. यालाच काय म्हटलं जातं अनरेग्युलेटेड मार्केट. ओके. त्याच्यानंतर सेकंड आहे तर ते म्हणजे काहीतरी की इनविजिबल मार्केट. ओके. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी ॲज अ इनविजिबल मार्केट. सो दिस इज द सेकंड क्लासिफिकेशन, राईट. मग याच्यामध्ये फर्स्ट वन ए ट्रेडर मिडलमन पाहायला म्हणतात. त्याच्यानंतर काहीतरी की त्याच्यामध्ये पण होलसेल आणि काहीतरी की रिटेलर. सेकंड एजंट मिडलमन बी. मग याच्यामध्ये आरती असेल, कमिशन एजंट असेल, स्पेक्युलेटेड मिडलमन असेल, प्रोसेसर असेल, हमाल, वेगमन असेल आणि काहीतरी की रूलर ट्रेडर असेल. हे देखील काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. ओके. इनविजिबल मार्केट म्हणजे काय असतं बेसिकली की ज्या ठिकाणी वस्तू ज्या असतात त्या काहीतरी तिकडे फिजिकली काहीतरी की विकल्या जात नसतात. मग एकतर काहीतरी की ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असतात तिथे काहीतरी की त्या सेल केल्या जातात किंवा सरळ सरळ काहीतरी की ऑप्शनद्वारे किंवा काहीतरी की फोनच्याद्वारे काहीतरी की वस्तू ज्या असतात त्यांची काहीतरी की सेलिंग किंवा बाईंग जी असते ती काहीतरी की केली जात असते. आणि या ठिकाणी मग आपल्याला काहीतरी की जे बेसिकली जे लिंक करणारे किंवा काहीतरी की दोन लोकांच्या मधल्या म्हणजे काहीतरी की उत्पादन घेणारा आणि दुसरा म्हणजे काहीतरी की उत्पादन ज्याला आवश्यक आहे तो म्हणजे तो कोणतरी काही उपभोक्ता, यांच्यामध्ये काहीतरी की काम करणारे लोक असतात त्यांना काहीतरी तिकडं मिडलमन ओके म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. आणि हेच मिडलमन काय करतात तिकडं उत्पादन घेणाऱ्याकडून तिथे उत्पादन काहीतरी की उपभोग घेणाऱ्याकडे वस्तू किंवा काहीतरी तिकडे जे उत्पादन असतं ना ते हस्तांतरित करण्याचं काम करत असतात ॲज अ मिडलमन म्हणून किंवा काहीतरी की ॲज अ मध्यस्थी म्हणून. ओके. सो ह्या ज्या मार्केट असते किंवा काहीतरी ह्या प्रकारची काहीतरी जी देवाणघेवाण असते त्यालाच काहीतरी तिकडं इनविजिबल मार्केट म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ओके. याच्यामध्ये ट्रेडर मिडलमन असतील आणि दुसरं म्हणजे काहीतरी की एजंट मिडलमन असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड नंबरचे तर काहीतरी की स्ट्रक्चर किंवा काहीतरी आपल्याला क्लासिफिकेशन पाहायला मिळतं ते म्हणजे मार्केट स्ट्रक्चर. ओके. मार्केट स्ट्रक्चर. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काहीतरी की लोकल मार्केट असेल, स्टेट किंवा काहीतरी की रिजनल मार्केट असेल, सी बोर्ड मार्केट असेल, होलसेल मार्केट असेल किंवा काहीतरी की मग तिकडे रिटेल काहीतरी की मार्केट असेल. सो हे बेसिकली काहीतरी तिकडं स्ट्रक्चर जे आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या स्तरावरती काहीतरी की बेसिकली जे वेगवेगळे मार्केट असतात त्यांचं काहीतरी इकडं वेगवेगळं किंवा काहीतरी की डिफरंट असं काहीतरी की स्ट्रक्चर जे आहे ना ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. ओके. सो इथं मार्केटशी रिलेटेड काहीतरी की असणाऱ्या काही टर्म्स आपल्या इथं पाहायला मिळतात. ओके. टर्म्स रिलेटेड टू द मार्केट एक एक करून थोडेसे काहीतरी की त्या बघूया. मे बी कधी ना कधी तुम्ही काहीतरी याच्या संदर्भात ऐकलेलं असेलच. फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळते टर्म ती आहे मोनोपोली मार्केट. ओके. मोनोपोली मार्केट. इट इज द मार्केट वेअर सिंगल सेलर ओके सिंगल सेलर ऑफ ए प्रोडक्ट ओके ऑफ ए प्रोडक्ट डम्पिंग ॲक्टिव्हिटी प्रोबेबल. ओके. डम्पिंग ॲक्टिव्हिटी प्रोबेबल. सिंगल सेलर जो असतो तो काहीतरी तिकडं प्रोडक्टवरती काहीतरी तिकडं त्याचा पूर्णपणे काहीतरी की अधिकार असतो
किंवा तिथं काहीतरी की विकण्याचा त्याचा काहीतरी की पूर्णपणे अधिकार असतो. अशा मार्केटला बेसिकली काय म्हणलं जातं, ॲज अ मोनोपोली मार्केट. ओके, मोनोपोली मार्केट म्हणजे एंटर काहीतरी तिकडे त्या मार्केटमध्ये फक्त एकच काय आहे, तिथं सेलर आहे. ओके, एकच काहीतरी की बेसिकली सेलर आहे. आणि याच्याद्वारेच काहीतरी की बेसिकली तिकडं प्राईज असतील. ओके, प्राईज असतील, क्वांटिटी असतील, टाईम असेल. ओके, हे सगळं काय केलं जात असतं, फिक्स केलं जात असतं. ओके, हे सगळं काय केलं जातं तिथं, फिक्स केलं जात असतं किंवा ठरवलं जात असतं. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली तिथं, ॲज अ मोनोपोली मार्केट किंवा काहीतरी मग एकाधिकात्मक काहीतरी तिकडं त्याला आपण म्हणू तिकडं बाजार व्यवस्था. मग आता इथे इंटरनॅशनल जायंट्स जे असतात ना, ते आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. इंटरनॅशनल जायंट्स म्हणजे काहीतरी की जागतिक काहीतरी तिकडं अशा असणाऱ्या काहीतरी की कंपन्या. त्यांचा इथं काय असतो बेसिकली काहीतरी की एकाधिकार किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू एकतर्फा काहीतरी की तिकडे व्यापार जो असतो तो त्यांच्याद्वारे तिथे केला जात असतो. ओके, आणि अगेन डम्पिंग ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या काहीतरीकडे प्रोबेबल असतात. आता डम्पिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असतात, असे जे काहीतरी की जे मार्केट्स असतात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे सेलर्स असतात, ज्यांचा काहीतरी की पूर्णपणे तिथं एकाधिकारशाही असते. हे काय करतात, वस्तू ज्या असतात त्यांचं काहीतरी तिकडं कुठेतरी काहीतरी की त्याला साठवणूक असेल, मुद्दामून काहीतरी की साठवणूक करून ठेवायची, किंवा तिथं काहीतरी की कोणत्या तरी एखाद्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की प्रोडक्शन जे आहे ते नेऊन तिथं काहीतरी की टाकून द्यायचं. टाकून देणं म्हणजे काहीतरी इकडं विकणं. आणि याच्यामुळे काय होतं, पूर्ण काहीतरी की ते मार्केट असेल तिथे या एकाच काहीतरी की जो सेलर आहे किंवा काहीतरीकडे विक्रेता आहे ना, त्याचा काहीतरीकडं एकाधिकारशाही जी असते ती काहीतरी की प्रस्थापित होऊन जाते. यालाच काय म्हणलं जातं, डम्पिंग ॲक्टिव्हिटी. ओके, यालाच काय म्हणलं जातं, डम्पिंग ॲक्टिव्हिटी. मग एक्झाम्पल आपण काहीतरी की अमेरिकन काही कंपनी जे आहेत ना, त्यांचं काहीतरी आपण इकडं घेऊ शकतो. अमेरिको नावाची काहीतरी की कंपनी आहे, मे बी तुम्ही काहीतरी की कधीतरी ऐकलं असेल. तेल उत्पादनामध्ये काहीतरी की अग्रेसर असणारी ही कंपनी आहे. आता या कंपनीने काय केलं होतं, मिडल काय म्हणू आपण त्याला, जो आफ्रिकाचा काहीतरी की प्रदेश आहे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो मिडल ईस्ट एशिया. ओके, मिडल ईस्ट एशिया आशिया खंडातला काहीतरी की जो मधला जो भाग आहे, तिथे आज आपण बघतो इराण, इराक, सिरिया. ओके, या सगळ्या काहीतरी की प्रदेशामध्ये आपल्याला माहितीच आहे खनिज तेल जे आहे ना, ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात सापडतं. तर ह्या कंपनीने काय केलं, इथे येऊन स्वतःची काहीतरीकडे एकाधिकारशाही होती ती प्रस्थापित केली. इतर काहीतरी की जे युरोपियन कंपन्या होत्या तेल उत्पादन करणाऱ्या किंवा काहीतरी की तेल उत्खनन करणाऱ्या, या सगळ्यांनाच काय केलं त्यानं तिथून हाकलून दिलं आणि स्वतःची काहीतरी की जी एकाधिकारशाही होती तिथं प्रस्थापित केलेली आहे. आणि मग याच्यामुळे तेलाचा काहीतरी की जो भाव आहे पूर्णपणे काहीतरी तिकडं ठरवण्याचा अधिकार जो आहे तो अमेरिको नावाची काहीतरी की जी कंपनी आहे ना, तिच्याच काहीतरी हातामध्ये गेलेला आहे. सो यालाच काय म्हणलं आता, डम्पिंग ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, हे झालं मोनोपोली मार्केट. सेकंड नंबर आहे ते म्हणजे ॲज अ मोनोसॉनी मार्केट. ओके, मोनोसॉनी मार्केट. आता इथं काय असतं, सिंगल बायर. ओके, सिंगल बायर ऑफ ए प्रोडक्ट. ओके, सिंगल बायर ऑफ ए प्रोडक्ट. इथे आता काय असणार आहे की जसं तिथं काहीतरी की वरच्या याच्यामध्ये बघितलं आपण की एकच कंपनी आहे आणि ती काय करते, त्यांचं प्रोडक्शन आहे ते सेल करते. त्यामुळे त्यांना आवश्यक आहे किंवा काहीतरी की त्यांना जसं पटेल किंवा त्यांना जसं काहीतरी की परवडेल त्याच आधारावरती किंवा काहीतरी की त्याच काहीतरी तिकडं रकमेवरती त्यांचं प्रोडक्शन जे असतं ते काय करत असतात, ते सेल करत असतात. ओके, तसंच त्याच प्रकारे काहीतरी इकडं काय असतं, एकच कोणीतरी बायर असतो आणि तोच काय करत असतो, सगळ्या वस्तू ज्या असतात तो काय करत असतो, खरेदी करत असतो. ओके, सगळ्या वस्तू असतो तोच काय करत असतो, तिकडं खरेदी करत असतो. त्यालाच काय म्हणलं जातं, ॲज अ मोनोसॉनी मार्केट. आता हे मुख्यतः काहीतरी की आपल्याला शेतीच्या संदर्भात काहीतरी की पाहायला मिळतं. मोठ्या अगेन काहीतरी की जे जायंट्स असणाऱ्या काहीतरी की ज्या कंपन्या असतात इंटरनॅशनल जायंट्स, या काय करतात, सरळ सरळ जाऊन काहीतरी की शेतकऱ्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काहीतरी की उत्पादन जे असतात ते कमी पैशामध्ये काय करतात, तिकडे विकत घेतात. ओके, आणि याच्यामुळे कॉम्पिटिशन जे असतं किंवा काहीतरी की आपण म्हणतो त्याला स्पर्धा जी असते ना, ते पूर्णपणे काय केलं जाते, इकडे डाऊन केल्या जाते. आणि स्पर्धा डाऊन होते त्याच्यामुळे काय होतं, भाव जो असतो शेतकऱ्यांना तो इथं मिळत नाही. सो यालाच काय म्हणलं जातं, मोनोसोनी मार्केट. त्याच्यानंतर आहे थर्ड नंबरचं, ते म्हणजे मोनोप्लास्टिक. ओके, मोनोप्लास्टिक मार्केट. मग इथं काय असणार आहे, लार्ज सेलर डील्स हेट्रोजेनेसिस अँड डिफरंट फॉर्म ऑफ ए कम्युनिटी. डिफरंट फॉर्म ऑफ ए कमोडिटी. ठीक आहे, मोनोप्लास्टिक मार्केटमध्ये काय केलं जातं, बेसिकली लार्ज जे सेलर असतात ते काय करतात, तिकडं ॲज अ हेट्रोजेनेसिस काहीतरी की तिकडं डिलिंग असतात ना, ते काय करतात, तिकडं कॅरीड आउट करतात. किंवा
डिफरंट फॉर्म ऑफ ज्या काहीतरी की कमोडिटी असतात ना त्यांचे जे डील असतात तिकडे काय करतात ते फायनलाइज करतात. आता हेट्रोजिनियस आणि काहीतरी की होमोजिनियस म्हणजे काय असतं की इतरांना पण काहीतरी की त्याच्यामध्ये सामावून घेणं, आणि हेट्रोजिनियस म्हणजे काहीतरी की बेसिकली इतरांना त्या पंक्तीतून किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून मार्केटमधून काय करणं, डावलणं. ओके, सो यालाच काय म्हणलं जातं बेसिकली मोनोपोलिस्टिक मार्केट, ज्या ठिकाणी फेअर असं कॉम्पिटिशन जे असतं ते काहीतरी की कंडक्ट केलं जात नाही. एक ठराविक किंवा काहीतरी की लार्ज सेलर असतात किंवा लार्ज बायर असतात, हेच काय करत असतात, त्यांची हेट्रोजिनिसिटी असते ती काय करतात तिकडं प्रस्थापित करतात. ओके, पुढे आहे 4th नंबरची कन्सेप्ट किंवा टर्म, ती म्हणजे ऑलिगोपॉली मार्केट. ओके, ऑलिगोपॉली मार्केट. इथे कसं असतं बेसिकली फ्यू सेलर्स ऑफ ए कमोडिटी. ओके, फ्यू सेलर्स ऑफ ए कमोडिटी. काही ठराविकच काहीतरी की बेसिकली सेलर असतात कमोडिटीचे, ते काय करत असतात तिकडं सेल करत असतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढे आहे 5th नंबरची टर्म, ती म्हणजे ऑलिगोस्पोनी मार्केट. ओके, ऑलिगोस्पोनी मार्केट म्हणजे काय बेसिकली, अगेन जसं आपण इथं वरती बघितलं होतं मोनोसॉनीमध्ये, फ्यू बायर्स ऑफ ए कमोडिटी. काही ठराविकच काहीतरी की जे बायर असतात त्याचं प्रेझेन्स असतात, आणि एक संगमताने किंवा काहीतरी की एकत्र येऊन हे काय करत असतात, वस्तूचं काहीतरी तिकडं जी किंमत असतात ती ठरवतात आणि एकसाथच काय करत असतात तिकडं विकत घेतात. यालाच ऑलिगोस्पोनी मार्केट असं काहीतरी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, पुढे आहे प्युअर मार्केट. ओके, प्युअर मार्केट. प्युअर मार्केट मीन्स द homogeneous product and large number of buyers and sellers are found in a market. Okay, found in a market. प्युअर मार्केट म्हणजे काय थोडक्यात की तिथे त्या ठिकाणी सेलर्स असतील, बायर्स असतील, यांचे नंबर आहेत ते कसे आहेत तिकडे खूपच मोठ्या प्रमाणात. म्हणजेच थोडक्यात काहीतरी की तिकडे बेसिकली ते जे मार्केट आहे ते कसं असणार आहे, ओपन असणार आहे सगळ्यांच्यासाठी. इथे कोणाचीच काहीतरी की मोनोपोली किंवा काहीतरी की कोणाचीच काहीतरी की एकाधिकारशाही नाही आहे. सगळ्याच प्रकारचे काहीतरी की बायर्स असतील, सेलर्स असतील, ते काय करतात तिकडे एकत्र येत आहेत आणि फेअर प्रायजेसवरती किंवा काहीतरी की फेअर कॉम्पिटिशनवरती काय करतात तिकडं मार्केटिंग काहीतरी इकडं करत आहेत. किंवा इतर असणारे काहीतरी की जे व्यक्ती असतील किंवा काहीतरी की छोटे छोटे आणि काहीतरी की मोठे, किरकोळ असणारे आणि काहीतरी की मोठे असणारे काहीतरी की व्यापार आहेत, ते पण काय करतात तिकडे येऊन त्यांची जी काहीतरी तिकडं जी हे असेल व्यापाराची काहीतरी इकडे जी ॲक्टिव्हिटीज असतात ते काय करतात तिथं कॅरीड आउट करतात. अशा मार्केटला काय म्हणलं जातं बेसिकली प्युअर मार्केट किंवा काहीतरी की मग ॲज अ होमोजिनस काहीतरी की मार्केट. म्हणजे इथं कोणालाच काहीतरी की डावललं जात नसतं, सगळ्यांनाच काहीतरी इकडं त्या मार्केटमध्ये किंवा काहीतरी की त्या मार्केटच्या काहीतरी की प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जात असतं. यालाच काय म्हणलं जातं प्युअर मार्केट किंवा काहीतरी मग ॲज अ होमोजिनस काहीतरी की प्रोडक्ट. ओके, त्याच्यानंतर आहे ॲक्टिव्ह मार्केट. ओके, पुढचा आहे पॉईंट तो म्हणजे काहीतरी की ॲज अ ॲक्टिव्ह मार्केट किंवा काहीतरी की पुढची टर्म आहे ॲक्टिव्ह मार्केट. ओके, सो दिस इज द टर्म used by stock exchange which specify the particular stock or share which deal in a frequent and regular transactions. It helps the buyers to obtain the reasonable large amount of the at any time. Okay, it helps the buyer to obtain reasonable large amounts of the at any time. Okay, इथे काय होत असतं बेसिकली ठराविक पिरियडमध्ये काहीतरी की बेसिकली ठराविक कंपन्यांचे जे काहीतरी की शेअर असतात यांची काहीतरी की जी व्हॅल्यू असते ती काहीतरी की खूपच वरती जात असते किंवा काहीतरी की खूपच कमी होत असते. आणि मग याच्यामुळे फायदा काय होतो तर काहीतरी की बेसिकली जे बायर्स असतात, शेअर काहीतरी तिकडे बेसिकली विकत घेणारे काहीतरी की जे बायर्स असतात यांच्यासाठी तर काहीतरी की फायदा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. कारण यांना कुठेतरी काहीतरी की इझिनेस होऊन जाते की मार्केट जे आहे ते काहीतरी की बूस्ट होणार आहे किंवा मार्केट जे आहे ते काहीतरी तिकडे तेज होणार आहे. त्याच्यामुळे ठराविक काहीतरी इकडे जे शेअर आहेत ना त्याच्यामध्ये काहीतरी गुंतवणूक करणं कुठेतरी आपल्याला फायद्याचं होईल. ओके, सो अशा प्रकारचे जे ॲक्टिव्हिटीज असतात मार्केटमध्ये त्याला काय म्हणलं जातं बेसिकली ॲक्टिव्ह मार्केट. ओके, पुढे आहे मार्केट इन्फॉर्मेशन इज के अपॉन मार्केट लाईफ ब्लड. ओके, मार्केट इन्फॉर्मेशन इज के अपॉन मार्केट लाईफ ब्लड. बेसिकली काहीतरी तिकडं इन्फॉर्मेशन जी असते मार्केटची तीच तिथे काहीतरी ॲज अ मार्केटची लाईफ असते. कारण का मार्केटच्या संदर्भात जर काहीतरी इकडं इन्फॉर्मेशन जर कुठेतरी तिकडं काहीतरी की हाईड असेल किंवा काहीतरी की माहितीच नसेल तर त्या काहीतरी की मार्केटच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या काहीतरी की मोठ्या प्रमाणात घडून येत नाहीत. ठीक आहे, पुढे अगेन एक इम्पॉर्टंट काहीतरी की तिकडे आपल्याला कन्सेप्ट किंवा टर्म पाहायला मिळते
रिलेटेड टू द मार्केट, ती आहे इक्विलिब्रियम प्राइस. ओके, किंवा काहीतरी की इक्विलिब्रियम प्राइजेस. ओके, तर हे काय असतं बेसिकली इक्विलिब्रियम काहीतरी की प्राइजेस. इथं आपल्याला पाहायला मिळतं इन्क्रीज इन अ प्राइस. ओके, इन्क्रीज इन अ प्राइस रिझल्ट इन डिक्रीजिंग द डिमांड. ओके, रिझल्ट decreasing in demand and increasing supply. So equilibrium price are settled at point where demand equal to the supply. Okay, demand equal to the supply. ज्या ठिकाणी काहीतरी की बेसिकली आपण म्हणू डिमांड जे आहे ते काहीतरी तिकडे सप्लायच्या काहीतरी की इक्वल आहे. दोन्ही कसे तिथं काहीतरी की इक्वल आहेत. म्हणजे आपण काय म्हणू बाबा, आज काहीतरी की बेसिकली आपण काय केलं, इथं 10 कार काहीतरी की प्रोडक्ट केल्या किंवा प्रोड्यूस केल्या, आणि आज काहीतरी की 10 कारची काहीतरी इकडं आपल्याला मार्केटला काहीतरी की आवश्यकता होती किंवा काहीतरी की तिकडं डिमांड होती. मग एवढ्या कार काहीतरी की त्या दिवसात तिकडं विकल्या गेल्या. ओके, इथं काय झालेलं आता कोणाचीच काहीतरी की तिकडं जी डिमांड होती ती इनकम्प्लीट झालेलं नाही आहे, असं काय आहे का, नाही आहे. अगेन सेलरकडे काहीतरी तिकडं कोणतीही कार पडून आहे का, तर नाही आहे. म्हणजेच दोन्ही ठिकाणी काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू काय म्हणू आपण त्याला एक ही जी होती स्टेट जी होती ती काहीतरी तिकडं फुलफिल झालेली आहे. म्हणजे यांनी जेवढं प्रोडक्शन घेतलं होतं तेवढं प्रोडक्शन विकलं गेलेलं आहे, आणि यांना जेवढं प्रोडक्शन आवश्यक होतं तेवढं प्रोडक्शन त्यांना तिथं मिळालेलं आहे. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली इक्विलिब्रियम प्राइजेस. आता थोडक्यात काहीतरी की कसं होत असतं, ज्या वेळेला डिमांड आणि सप्लायमध्ये काहीतरी इकडं गॅप क्रिएट होत असतो त्यावेळेला काय होत असतात, प्राइजेस जे असतात त्या काय होतात तिकडं इन्क्रीज होतात. ओके, प्राइजेस जे असतात काहीतरी की ते इन्क्रीज होतात. इक्विलिब्रियम प्राइजेस काहीतरी की समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे थोडंसं माहिती असणं आवश्यक आहे. डिमांड अँड सप्लायचा काहीतरी की बेसिकली लॉ काय असतो, आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन वरती इम्पॅक्ट काय होत असतो. ओके, सो जशी डिमांड वाढली तशी सप्लाय वाढणं काहीतरी की आवश्यक असतं. अदरवाईज काय होत असतं, इन्फ्लेशन म्हणजेच काहीतरी की किंमत वाढ. ओके, म्हणजेच काय झालं बेसिकली किंमत वाढ. मात्र आता इथे या कंडिशनमध्ये काय झालेलं आहे, जेवढी डिमांड होती तेवढाच सप्लाय झाला गेलेला आहे, त्याच्यामुळे किंमत वाढ झालेली नाही आहे. आणि मग अशाच किमतीला किंवा काहीतरी की अशाच प्राईजला काय म्हटलं जातं, इक्विलिब्रियम प्राईस. ओके, अशाच किमतीला किंवा काहीतरी की अशाच प्राईजला काय म्हटलं जातं, इक्विलिब्रियम प्राईस. इन्क्रीज प्राईस इन अ रिझल्ट इन अ डिक्रीजिंग डिमांड अँड इन्क्रीजिंग सप्लाय. ओके, म्हणजे जेवढी काहीतरी की बेसिकली प्राईसची काहीतरी इकडं इन्क्रीज होणं आवश्यक होतं तेवढं काहीतरी की बेसिकली डिमांडच्या काहीतरी की इन्क्रीज होण्यामुळे ती वाढलेली नाही आहे, आणि तेवढंच काहीतरी की सप्लाय तिकडं काहीतरी की त्या सेम अमाऊंटमध्ये काहीतरी की झाला गेलेला आहे. ओके, ठीक आहे. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली इक्विलिब्रियम प्राइस. राईट. पुढे कंझ्युमर इक्विलिब्रियम इज अटेन. ओके, इज अटेन. MRP is equal to price upon price y. ओके, प्राइस x अपॉन काहीतरी की प्राइस y. सो हे पण काहीतरी की अगेन कंझ्युमर साईडचं काहीतरी की आपल्याला इक्विलिब्रियम जे असतं ते काहीतरी की पाहायला मिळतं. ओके, सेकंड त्याच्यानंतर आहे ती म्हणजे काहीतरी की बेसिकली मार्केटेबल सरप्लस. ओके, मार्केटेबल सरप्लस. मार्केटेबल सरप्लस म्हणजे काय असतं बेसिकली the portion, okay, the portion of total produce in a stock which the farmer is willing to sell. Okay, which farmer is willing to sell. The marketable surplus is equal to total production. Okay, marketable surplus is equal to total production. इथे काय असतं बेसिकली की पोर्शन ऑफ टोटल प्रोडक्ट्स असतो इन अ स्टॉक which is a farmer is willing to sell. म्हणजे काहीतरी की बेसिकली मार्केटेबल सरप्लस. आपण काय उत्पादन घेतलेलं आहे, आपण काहीतरी की म्हणू बाबा 100 काहीतरी तिकडे बेसिकली जी पोती आहेत किंवा काहीतरी की जी गोणी आहेत, बॅग आहेत, कशाच्या, राईसच्या, एवढ्या आपण काहीतरीकडे विकायला घेतलेल्या आहेत किंवा काय सॉरी प्रोडक्शन काहीतरी की आपण घेतलेलं आहे. राईट. हे काय झालं बेसिकली काहीतरी की टोटल प्रोडक्शन, आणि तेवढंच काहीतरी की प्रोडक्शन जे आहे ते आपल्याला काहीतरी की तिकडे विकायचं आहे मार्केटमध्ये. यालाच काय बेसिकली म्हणलं जातं मार्केटेबल सरप्लस. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली मार्केटेबल सरप्लस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मार्केटेड सरप्लस. आता ह्या दोन्ही टर्म जे आहेत त्या थोड्याशा काहीतरी आपल्याला स्लाइटली इथं डिफरंट पाहायला मिळतील. मार्केटेबल सरप्लस आणि काहीतरी की मार्केटेड सरप्लस. आता इथं काय असणार आहे, पोर्शन विच इज अ युजली ब्रॉट
to the market at a particular time for a sale. Okay, portion of काय म्हणू आपण त्याला काहीतरी की portion which is usually brought to the market at particular time for the sale, and marketed surplus is equal to total production minus portion of seeds, portion for daily use and the family foods. Okay, family foods. जेवढं काय प्रोडक्शन काहीतरी तिकडे घेतलं गेलेलं होतं त्याच्यातलं प्रोडक्शन जे असेल ते डेली युजेससाठी ठेवलेलं आहे, घरी काहीतरी तिकडे यूज करण्यासाठी किंवा काहीतरी खाण्यापिण्यासाठी. आणि सोबतच सीडचं काहीतरी की म्हणजेच काहीतरी की जे प्रोडक्शन घेतलं होतं त्याच्यातला अजून दुसरा जो भाग होता तो काहीतरी इकडे पेरणीसाठी ठेवलेला आहे. आणि अगेन तिसरा जो भाग आहे तो काहीतरी तिकडे मार्केटमध्ये अजून पूर्णपणे काहीतरी की विकलेला आहे. याला काय म्हणलं जातं बेसिकली मार्केटेड सरप्लस. म्हणजेच काय, खाण्यापिण्याची काहीतरी तिकडे जी गरज होती ती पूर्ण झाली. दुसरी म्हणजे काहीतरी की पेरणीसाठी आवश्यक असणारं जे बियाणं होतं त्याची मागणी इथं पूर्ण झाली. आणि तिसरी म्हणजे मार्केटसाठी काहीतरी की आवश्यक किंवा काहीतरी की मार्केटच्या विक्रीसाठी आवश्यक असणारा जो भाग होता तो पण काहीतरीकडे दिला गेलेला आहे. यालाच काय म्हणलं जातं मार्केटेड सरप्लस. ओके, त्याच्यानंतर आहे डिस्ट्रेस सेल. ओके, त्याच्यानंतर आहे डिस्ट्रेस सेल. डिस्ट्रेस सेल म्हणजे काहीतरी की बेसिकली मार्केटेड सरप्लस अबाव marketable surpluses. Okay, marketable surpluses. The poor farmers for cash obligation. Okay, poor farmer for cash obligation. इथं आता कसं होतं बेसिकली मार्केटेड सरप्लस असतो तो काहीतरी की बेसिकली तिकडं अबाव ठरतो कशाच्या तर काहीतरी काय मार्केटेबल सरप्लसच्या. आणि हे का होत असतं बेसिकली की जे गरीब शेतकरी जे असतात ना त्यांना काहीतरी तिकडे कॅशची काहीतरी की ऑब्लिगेशन. कारण का घरगुती काहीतरी तिकडं कन्झम्पशनसाठी किंवा वापरासाठी पैशांची काहीतरी की तिकडं मागणी जी असते ती वाढलेली असते किंवा वेगवेगळ्या काहीतरी की ठिकाणाहून ही जी मागणी असते ती कंप्लीट केलेली असते. आणि याच्यानंतर काहीतरी की हे जे घेतले गेलेले पैसे असतात हे रिटर्न करण्यासाठी काहीतरी की पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकरी काय करते तिकडे बऱ्याचदा घरी काहीतरी की खाण्यापिण्यासाठी अन्न कमी ठेवतात आणि मार्केटमध्ये जास्तीत जास्त अन्न विकून टाकतात. ओके, का तर की ती पैशाची जी काहीतरी की जी रिक्वायरमेंट असते ती फुलफिल करण्यासाठी किंवा कंप्लीट करण्यासाठी. ओके, यालाच काय म्हणलं जातं बेसिकली डिस्ट्रेस सेल. ओके, डिस्ट्रेस सेल. त्याच्यानंतर आहे ती म्हणजे काहीतरी की कन्झ्युमर्स सरप्लस. ओके, कन्झ्युमर्स सरप्लस. कंझ्युमर सरप्लस इज द excess of what we are prepared to pay over what we actually pay for commodity. Okay, हे काय असतं बेसिकली की एक्सेस ऑफ व्हॉट वी आर प्रिपेअर्ड टू पे. आपण एक्झॅक्टली काहीतरी की बेसिकली कशासाठी काहीतरीकडे पे करतोय आणि आपल्याला एक्झॅक्टली कशासाठी काहीतरी की पे करायला पाहिजेत किंवा कोणत्या कमोडिटीसाठी काहीतरी की पे करायला पाहिजेत याच्यामधला जो काहीतरी की बेसिकली डिफरन्स असतो यालाच काय म्हणलं जातं बेसिकली कन्झ्युमर्स सरप्लस. ओके, सो इट इज द डिफरन्स बिटवीन व्हॉट वी आर प्रिपेअर्ड टू पे अँड व्हॉट वी ॲक्च्युली पे. आपल्याला एक्झॅक्टली काय पे करायला पाहिजे आणि आपण काय कशासाठी पे करतोय याच्यामधला काहीतरी की जो बेसिकली डिफरन्स असतो यालाच काय म्हणलं जातं कन्झ्युमर काहीतरी की बेसिकली सरप्लस. ओके, इथं अगोदर फॉर्म्युलामध्ये आपण बघू शकतो कन्झ्युमर सरप्लस इज डिफरन्स बिटवीन व्हॅल्युबल इन यूज अँड व्हॅल्युबल इन एक्सचेंज. ओके, व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज. ठीक आहे. सो हे झालं काहीतरी की थोडासा मार्केटच्या संदर्भातला काहीतरी की इम्पॉर्टंट असणाऱ्या टर्म्स. ओके, मार्केटच्या संदर्भात काहीतरी की इम्पॉर्टंट असणाऱ्या टर्म्स. सो इथं पण आपण काहीतरी की मोनोपोलीपासून स्टार्ट केलं होतं आणि इथं काहीतरी की बेसिकली कन्झ्युमर सरप्लसपर्यंत काहीतरी की आपण बघितलेलं आहे. नाव ॲग्रिकल्चरच्या संदर्भात किंवा काहीतरी की तिकडं ॲग्रिकल्चर मार्केट जे आहे त्याच्या संदर्भात असतं जे फायनान्स असतं याच्या संदर्भात थोडंसं आपण इकडे बघून घेऊया. ओके, कारण का हे देखील काहीतरी की ॲग्रिकल्चरचं जे काहीतरी की बेसिकली इकॉनॉमिक्स आहे त्याच्यामध्ये सगळ्यात काहीतरी की महत्त्वपूर्ण असणारा काहीतरी की हा भाग असतो. ओके, फायनान्सच्या संदर्भात. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं काहीतरी की आपल्याला ॲग्रिकल्चर फायनान्स किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चर लोन बेसिस ऑन द टर्म इथे काहीतरी की क्लासिफिकेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं किंवा शेतीसाठी काहीतरी की उपलब्ध करून दिलं जाणारं काहीतरी तिकडं जे हे असतं लोन असतं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कर्ज जे असतं ते टर्मवरती किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणतो वेळेवरती काय केलेलं आहे बेसिकली क्लासिफाय केलं गेलेलं आहे. ओके, इथे आपण बघू शकतो फर्स्ट ऑफ ऑल शॉर्ट टर्म काहीतरी की लोन. ओके, शॉर्ट टर्म काहीतरी की लोन यालाच काय म्हणतो आपण काहीतरी इकडं लघु काहीतरी की बेसिकली तिकडं असणारे कर्ज. हे कसे असतात बेसिकली साधारणतः
1 ते काहीतरी की 1.5 वर्षाची. म्हणजे एका वर्षात काहीतरी तिकडे त्यांना परतफेड करायची असते किंवा काहीतरी की 1.5 वर्षामध्ये त्यांची काहीतरी की परतफेड करणं तिकडं आवश्यक असतं. त्यांना म्हटलं आता लघु वित्त कर्ज, लघु वित्त किंवा काहीतरी की लघु कर्ज. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे काहीतरी की मीडियम. ओके, मीडियम काहीतरी की टर्म लोन. ही जी असतात ती साधारणतः काहीतरी की 1 ते काहीतरी की 5 वर्षाची असतात. आणि त्याच्यानंतर पुढे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की ॲज अ लॉंग टर्मची काहीतरी की असणारी कर्ज, दीर्घ मुदतीची काहीतरी की कर्ज. आणि हे कसे असतात साधारणतः 5 ते काहीतरी की 30 वर्षापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओके, अगेन पर्पज जो असतो तो काहीतरी की प्रत्येकाचाच काहीतरी की वेगळा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल जर इथं बघायचं झालं शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला इथे एक्झाम्पल पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की पेरणीसाठी काहीतरी की आवश्यक असणारे जे सीड्स असतात किंवा जे फर्टिलायझर्स असतात यांच्यासाठी किंवा काहीतरी की त्यांची आवश्यकता जी असते ती पूर्ण करण्यासाठी शॉर्ट टर्मची जी कर्ज असतात ती काय केली जातात तिकडे घेतली जातात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इकडे म्हणू बाबा द्राक्षांचा सीझन आलेला असेल, द्राक्षांच्या काहीतरी की तिकडं जी पिकं असतात त्यांची ज्यावेळेला काहीतरी तिकडं सुरुवातीची जी कामं असतात त्याच्यासाठी फर्टिलायझर जे असतात त्यांच्यासाठी काहीतरी जी कर्ज असतात ती घेतली जातात. आणि हार्वेस्टिंग म्हणजेच काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं तोडणी ज्यावेळेला काहीतरी की द्राक्षांची होते त्यावेळेला आले गेलेले जे पैसे असतात त्याच्यातून ही जी कर्ज घेतलेली असतात ती काहीतरी रिटर्न केली जातात. आणि ह्या सगळी प्रोसेस असते साधारणतः 1 ते 1.5 वर्षात किंवा काहीतरी की साधारणतः 6 ते 8 महिन्यामध्ये कंप्लीट होत असते. मीडियम टर्म जे असतात ती बेसिकली काहीतरी की साधारणतः 1 ते 5 वर्षाचे असतात. याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी की इक्विपमेंट्स. ओके, शेतीसाठी काहीतरी की आवश्यक असणारे जे इक्विपमेंट्स असतात फॉर एक्झाम्पल ट्रॅक्टर, हार्वेस्टर, त्याच्यानंतर पंप सेट्स, या टाईपची काहीतरी की जी कर्ज असतात ती साधारणतः मीडियम टर्ममध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, मग ही अगेन काहीतरी की बेसिकली वर्षानुवर्ष काहीतरी की किंवा काहीतरी की 5 वर्षामध्ये ही पूर्णपणे काहीतरी ॲज अ क्लिअर किंवा काहीतरी ॲज अ नील केले जातात. आणि त्याच्यानंतर काहीतरी की लॉंग टर्मची पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये साधारणतः काहीतरी की आपण त्याला म्हणू वैयक्तिक काहीतरी तिकडे हे असेल, पर्सनल काहीतरी की एक्सपेंडिचर असेल किंवा लॉंग टर्मचं काहीतरी की बेसिकली तिकडे शेतीमध्ये केलं जाणारं काहीतरी की काहीतरी चेंजेस असतील त्याला आपण साधारणतः काय म्हणू काहीतरी की ॲज अ त्याला हे म्हणलं जातं अर्थ मूव्हर्स किंवा काहीतरी की तिकडे सपाटीकरण असेल किंवा काहीतरी की इतर काहीतरी की पाईपलाईनची वगैरे कामं असतील जी खूप मोठी असतात ही साधारणतः काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतात. इरिगेशन वर्क जे असतील का नाही हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात. आता ही जी कर्ज असतात ती खूप मोठी असतात त्याच्यामुळेच ही कशी असतात त्याचा दीर्घ मुदतीचे असतात साधारणतः 5 ते काहीतरी की 30 वर्षाची. ठीक आहे, सो हे झालं काहीतरी की ॲग्रिकल्चर फायनान्स किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चर लोनच्या संदर्भात. राईट, पुढे आहे रुरल क्रेडिट सोर्स. आता इथं आपण काहीतरी की लोन बघितले आणि त्यांचं काहीतरी की क्लासिफिकेशन बघितलं. नेक्स्ट पॉईंट इथं आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी की बेसिकली रुरल क्रेडिट सोर्स. ग्रामीण भागामध्ये किंवा काहीतरी इकडं शेतीच्या काहीतरी तिकडे एरियामध्ये शेतीसाठी आणि अनेक शेतीसोबतच काहीतरी इकडं ग्रामीण भागासाठी क्रेडिट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू लोन किंवा फायनान्स असतं हे उपलब्ध काहीतरी कोणाकडून करून दिलं जातं त्या संदर्भात. ओके, सो इथं फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात 2 टाईपचे काहीतरी इकडं आपल्याला म्हणू तिथं सोर्स असतात ना ते काहीतरी की पाहायला मिळतात. ओके, 2 टाईपचे काहीतरी जे कर्ज असतात किंवा काहीतरी की लोन जे असतात ना ते काहीतरी की आपल्याला इथं पाहायला मिळतात बेस्ड ऑन काहीतरी तिकडं इन्स्टिट्यूशन्स. ओके, बेस्ड ऑन काहीतरी इकडं इन्स्टिट्यूशन. सो एक असतं ते म्हणजे काहीतरी ॲज अ इन्स्टिट्यूशनलाइज आणि सेकंड असतं ते म्हणजे काहीतरी की बेसिकली ॲज अ नॉन इन्स्टिट्यूशनलाइज. म्हणजे एक काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू असं की संघटित किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ नियमनात्मक. ओके, किंवा काहीतरी की ॲज अ नियमानुसार काहीतरी की दिली जाणारं कर्ज असतात ते किंवा काहीतरी की ॲज अ इन्स्टिट्यूशन. ओके, संस्था किंवा काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू निगम जे असतात त्यांच्याद्वारे दिले जाणारे कर्ज असतात. आणि दुसरी म्हणजे काहीतरी की ॲज अ नॉन इन्स्टिट्यूशनल. ओके, याच्यावरती काहीतरी इकडं त्याला आपण तिथे क्लासिफाय करू शकतो. आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की इन्स्टिट्यूशनल. ओके, इन्स्टिट्यूशनल मग हे कोणते असतात बेसिकली की काहीतरी की बेसिकली तिकडं आपण म्हणू बँक असतात किंवा काहीतरी तिकडं गव्हर्नमेंटच्या काहीतरी की ज्या बँक असतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या एजन्सी असतात किंवा जे गव्हर्नमेंटचे जे प्रोग्राम्स असतात यांच्याद्वारे काय केलं जात असतं तिकडं ग्रामीण भागाची काहीतरी की बेसिकली भांडवलाची जी गरज असते ती भागवली जात असते. ओके, सो इट कॉन्ट्रीब्यूट नियरली 36%. ओके, नियरली 36% ऑफ द टोटल क्रेडिट.
ग्रामीण भागाची काहीतरी की भांडवलाची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये 36% काहीतरी की भाग जो असेल तो कशाचा आहे बेसिकली इन्स्टिट्यूशनल काहीतरी की क्रेडिटचा आहे. मग याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बँकिंग इन्स्टिट्यूशन. ओके, बँकिंग इन्स्टिट्यूशन. तर बँका ज्या असतात त्या काय करतात, त्यांच्या शाखा असतात त्या ग्रामीण भागामध्ये तिकडं प्रस्थापित करतात आणि तिथे लोन जे असतात किंवा काहीतरी जे कर्ज असतात त्यांचं डिस्ट्रीब्युशन किंवा वितरण जे असतात ते काहीतरी की शेतीच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी करत असतात. सो दे फायनान्स युजली फॉर प्रोडक्टिव्ह पर्पज अँड इट इज इन्क्लूड कमर्शियल बँक्स, कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ओके, कमर्शियल बँक अँड कोऑपरेटिव्ह सोसायटीज ही जी बँकिंग इन्स्टिट्यूशन असतात ते काय करत असतात, प्रोडक्शन काहीतरी तिकडं मेथडला किंवा काहीतरी पर्पजसाठी कर्ज जे असतात ते काहीतरी देत असतात. आणि इथे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की बँक इन्स्टिट्यूशन आहेत त्या महत्त्वपूर्ण ठरतात. एक आहे ती कमर्शियल बँक आणि दुसरी म्हणजे काहीतरी की कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ओके, व्यापारी बँका आणि दुसरं म्हणजे काहीतरी की बेसिकली सहकारी काहीतरी की तिकडं सोसायटी किंवा काहीतरी की सहकारी संस्था. ठीक आहे, यांच्यामध्ये पण जर आपण तिकडं काहीतरी की पर्सेंटेज वाईज बघितलं तर सगळ्यात जास्त भारतामधलं 2025-26च्या काहीतरी की बेसिकली इकॉनॉमिक सर्वेच्या काहीतरी डेटानुसार जर बघितलं तर इथं आपल्याला पाहायला मिळतं कमर्शियल बँका ज्या आहेत ना यांचा सगळ्यात जास्त काहीतरी की पर्सेंटेज आपल्याला पाहायला मिळतो कशामध्ये, तर काहीतरी की तो रूरल क्रेडिट सोर्समध्ये. म्हणजेच कमर्शियल बँका जे आहेत ते काहीतरी की सगळ्यात जास्त ग्रामीण भागाची जी काहीतरी की जी गरज आहे ना किंवा काहीतरी की पतची जी काहीतरी की आवश्यकता असते ती पूर्ण करण्यामध्ये काहीतरी की सगळ्यात जास्त शेअर जो आहे तो कमर्शियल बँक किंवा काहीतरी की व्यापारी बँकांचा आहे. याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे काहीतरी ॲज अ गव्हर्नमेंट एजन्सीज. ओके, गव्हर्नमेंट एजन्सीज मग इथं बरेचसेच काहीतरी की प्रोग्राम्स असतात किंवा काहीतरी मग संस्था असतात. फॉर एक्झाम्पल नाबार्ड, नॅशनल ॲग्रिकल्चर काहीतरी की बँक अँड नॅशनल ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक असं काहीतरी की त्याचं लॉंग फॉर्म इथं आपल्याला पाहायला मिळतो. ओके, नाबार्डच्या संदर्भात. सो हे बेसिकली काय आहे, गव्हर्नमेंट काहीतरी की बेसिकली किंवा काहीतरी की गव्हर्नमेंटद्वारे दिली जाणारी काहीतरी तिकडं क्रेडिट सोर्स आहे. ठीक आहे, हा झाला इन्स्टिट्यूशनल सोर्स. याच्याही सोबतच आपल्याला दुसरा सोर्स पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी ॲज अ नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्स. म्हणजेच काहीतरी की बेसिकली त्याला आपण तिथे म्हणतो अशासकीय किंवा काहीतरी की कोणत्याही प्रकारचं काहीतरी की नियमावली नसणारा तिकडं काहीतरी की क्रेडिटचा सोर्स. आता याच्यामध्ये काहीतरी की जर बघितलं पर्सेंटेज तर ते सगळ्यात जास्त आहे. साधारणतः 64% काहीतरी की ग्रामीण भागाचा काहीतरी की तिकडं कर्जाचा जो पुरवठा असतो किंवा पतची जी काहीतरी की जी आवश्यकता असते ती या काहीतरी की नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सद्वारे प्रोव्हाइड केली जात असते. सो दे फायनान्स बोथ फॉर प्रोडक्टिव्ह ॲज वेल ॲज द अनप्रोडक्टिव्ह पर्पजेस. इट इन्क्लुडेड प्रोफेशनल मनी लेंडर्स, shopkeepers, employers, friends and the relatives. Okay, friends and the relatives. इथे सावकार असतात, ठीक आहे, मोठे मोठे. त्याच्यानंतर काहीतरी ॲज अ शॉपकीपर्स पण असतात, सोबतच एम्प्लॉयर पण असतात आणि त्याच्याही व्यतिरिक्त काहीतरी की तिकडं फॅमिली मेंबर किंवा काहीतरी की फ्रेंड्स असतात. हे काय करतात बेसिकली रूरल एरियामध्ये काहीतरी की तिकडं जी डिमांड जी असते पतची किंवा काहीतरी की पैशांची ती पूर्ण करत असतात. आता इथे एक काय म्हणू आपण त्याला लक्ष ठेवण्यासारखा मुद्दा किंवा काहीतरी की बेसिकली आपण नोट करण्यासारखा पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की इन्स्टिट्यूशनल काहीतरी की जे सोर्स असतात ते फक्त प्रोडक्टिव्ह काहीतरी की पर्पजेससाठीच काहीतरी की कर्ज येतात. म्हणजे ट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर काहीतरी की कोणतं तरी सीड्स आहेत, फर्टिलायझर्स आहेत, याच्यासाठी काहीतरी की पैशांची आवश्यकता आहे. याच्यासाठीच काहीतरी की कर्ज जे असतात ना ते सप्लाय करतात किंवा प्रोव्हाइड करतात. मात्र नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्स असतात ते अनप्रोडक्टिव्ह सोर्ससाठी पण काय करत असतात बेसिकली तिकडं पैसा जे असतात ते काहीतरी की उपलब्ध करून देतात. फॉर एक्झाम्पल झालं पर्सनल काहीतरी इकडं कन्झम्पशन असेल. म्हणजे काय आहे, समजा काहीतरी की काही कार घ्यायची आहे, ओके, टू व्हीलर घ्यायची आहे, त्याच्यानंतर सोनं घ्यायचं आहे, लग्न व्यवस्था काहीतरी की तिकडं घरामध्ये आहे, यासारखं काहीतरी की खर्च असेल याच्यासाठी देखील काहीतरी इकडं कर्ज उपलब्ध करून दिली जातात. ओके, सो हे झाले बेसिकली काहीतरी तिकडं रूरल क्रेडिट सोर्स. अजून पुढे बँकिंग इन्स्टिट्यूशन संदर्भात काहीतरी की आपल्याला थोडंसं पाहायला मिळतं. ओके, अपार्ट फ्रॉम द काहीतरी की बेसिकली इकडं रूरल क्रेडिट सोर्स. आता इथं तर आपण काहीतरी की ओव्हरऑल बघितलं की दोन सोर्स आहेत ते काहीतरी इकडे सप्लाय करतात. थोडंसं जर इन डिटेलमध्ये जर बघितलं तर आपल्याला थोडंसं काहीतरी की इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे आहे ना तिथं पाहायला मिळते. कशासाठी तर काहीतरी की एक्सटेन्शन ऑफ बँक्स इन रूरल एरियाज. ओके, एक्सटेन्शन ऑफ बँक इन रूरल एरियाज किंवा मग काहीतरी की आपण त्याला म्हणायचं ॲग्रिकल्चर काहीतरीकडे एक्सपान्शन किंवा काहीतरी मग ॲग्रिकल्चर
इकॉनॉमीच्या संदर्भात. ओके, आता इथे पूर्ण काहीतरी की बँकिंग इन्स्टिट्यूशन आहे ते काहीतरी की समजून घेणं काहीतरी की आवश्यक नाही आहे. मग इथे इम्पॉर्टंट पॉईंट काय येतो तर तो म्हणजे काहीतरी की रूरल आणि ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की डेव्हलपमेंटसाठी देत आहे. फायनान्स सोर्स उपलब्ध करून देणाऱ्या काहीतरी इकडे इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन कोणत्या आहेत किंवा कोणत्या नाही आहेत त्याच्या संदर्भात काहीतरी की थोडंसं आपल्याला इन्फॉर्मेशन इकडे माहिती असणं आवश्यक आहे. कारण का वन लाईनर प्रश्न तसे सरळ सरळ काहीतरी की विचारले जातात. एस्टॅब्लिशमेंट इयर, त्यांचा पर्पज काय आणि काय नाही आणि सो ऑन त्या टाईपचे. ओके, सो ते थोडे तिथे काहीतरी आपण बघून घेऊया. राईट, सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण काहीतरी की ऑलरेडी इकॉनॉमीचा जो चॅप्टर होता ना त्याच्यामध्ये काहीतरी डिस्कस केलेला आहे बँकिंग इन्स्टिट्यूशन इन इंडिया. सो आपल्याला माहितीच आहे इथं RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इट वॉज अ सेंट्रलाइज बँक ऑफ गव्हर्नमेंट किंवा काहीतरी की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड विच वॉज एस्टॅब्लिश इन April 1st, 1935. ओके, 1935 ॲज पर द RBI ॲक्ट 1934. ओके, RBIचा काहीतरी की जो ॲक्ट होता 1934चा त्याच्यानुसार काहीतरी की RBIची जी स्थापना आहे ती April 1st, 1935ला काहीतरी तिकडे केली गेलेली आहे. अँड इट इज अ नॅशनलाइज इन January 1st, 1949. ओके, साधारणतः काहीतरी की पुढे 1 जानेवारी 1949ला त्याचं काहीतरी याचं राष्ट्रीयकरण काहीतरी की करण्यात आलेलं होतं. आता इथं अगेन काहीतरी की थोडंसं कन्फ्युजिंग होणार असं काहीतरी इकडे डेटा किंवा इन्फॉर्मेशन आहे. ती म्हणजे काय की गव्हर्नमेंटचीच बँक आपण म्हणतो तर मग हिचं काहीतरी की राष्ट्रीयकरण कसं काय करण्यात आलं होतं. आता इथं विषय असा झाला गेला होता की ज्यावेळेला याची काहीतरी की स्थापना केली गेली होती 1 एप्रिल काहीतरी 1935ला, त्यावेळेला याच्यामध्ये बऱ्याचच काहीतरी तिकडं खाजगी जे भांडवल होतं ना त्याची जी गुंतवणूक होती त्याला देखील काहीतरी इकडं परमिशन किंवा काहीतरी की आपण म्हणून सवलत होती ती काहीतरी की दिली गेलेली होती. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला काहीतरी की RBIची काहीतरी की स्थापना झाली होती त्याच्यामध्ये खाजगी गुंतवणूक जी होती ना ती काहीतरी की करण्यास तिथं परवानगी दिलेली होती. नंतर मात्र साधारणतः काहीतरी तिकडं January 1st, 1949ला तिला पूर्णपणे काहीतरी की सरकारी मालकीची करण्यात आलेली होती. म्हणजे सरकारने काहीतरी की जे खाजगी भागभांडवल होतं ते पूर्णपणे विकत घेतलं होतं आणि ज्यांचे त्याच्यामध्ये शेअर होते त्यांना पूर्णपणे ते पैसे रिटर्न देण्यात आलेले होते. त्याच्यानंतर ते पूर्णपणे काहीतरी की गव्हर्नमेंटच्या काहीतरी की मालकीची बँक झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी घ्यायचं लँड डेव्हलपमेंट बँक. ओके, विच इज अ फेमसली कॉल्ड ॲज द भू विकास बँक. ओके, भूविकास बँक तिलाच काय म्हणलं जातं बेसिकली लँड डेव्हलपमेंट बँक, विच वॉज एस्टॅब्लिश इन 1920 ॲट झांग. ओके, पंजाबमध्ये काहीतरी आपल्याला बेसिकली हा जो एरिया आहे तो काहीतरी पाहायला मिळतो फॉर लॉंग टर्म लोन्स. ओके, फॉर लॉंग टर्म लोन्स. सुरुवातीला म्हणजे काहीतरी की ब्रिटिश पिरियडमध्येच 1920ला लँड डेव्हलपमेंट बँक किंवा काहीतरी की भूविकास बँक जी होती ना त्याची काहीतरी की स्थापना तिथे करण्यात आलेली होती. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन इज द इट वॉज पर्पज और इट हॅज अ पर्पज फॉर प्रोवाइड लॉंग टर्म लोन्स फॉर द फार्मर्स. ओके, लॉंग टर्मची काहीतरी की जी आवश्यकता असते मग अशीच काहीतरी की आपण एक क्लासिफिकेशन इथं बघितलेलं होतं. अशा प्रकारची जी काहीतरी की कर्ज जी होती अशा प्रकारची कर्ज देण्यासाठी इथं पूर्णपणे काहीतरी की स्वतंत्र अशी काहीतरी की ही बँक स्थापन करण्यात आली होती. ओके, कशासाठी तर काहीतरी की लॉंग टर्मची कर्ज देण्यासाठी किंवा दीर्घ मुदतीची काहीतरी की जी कर्ज आहेत ना ती काहीतरी की प्रोव्हाइड करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे RRB. ओके, अगेन शेती संदर्भात काहीतरीकडे महत्त्वपूर्ण अशी बँक आलेली होती किंवा रूरल एरियाच्या काहीतरीकडे डेव्हलपमेंटसाठी तर काहीतरी की बँक आणण्यात आली होती तिला म्हटलं गेलं होतं RRB. ओके, रिजनल रूरल बँक, रिजनल रूरल बँक तिला प्रादेशिक काहीतरी की बँक ओके असं देखील म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. तो साधारणतः काहीतरी की 1975. ओके, 1975मध्ये 1973च्या काहीतरी की बेसिकली तिकडं राष्ट्रपतींच्या काहीतरी की अध्यादेशानुसार RRBची काहीतरी इकडे स्थापना करण्यात आलेली होती. आणि इथं इम्पॉर्टंट असा पर्पज काय होता तर मार्जिनल काहीतरी तिकडं मार्जिनल आणि स्मॉल आणि सोबतच काहीतरी की ॲग्रिकल्चर काहीतरी की जे लेबर्स आहेत यांच्या ज्या काहीतरी तिकडे ज्या रिक्वायरमेंट्स आहेत ना किंवा त्यांच्या ज्या काहीतरी ज्या गरजा आहेत
फायनान्शियल, ओके, ऑब्वियसली फायनान्शियल ज्या डिमांड्स आहेत ना त्या तिथं काहीतरी की कंप्लीट करण्यासाठी इथे RRBची काहीतरी स्थापना करण्यात आलेली होती. सोबतच अजून याचा काहीतरी उद्देश होता की कमर्शियल बँक असेल किंवा काहीतरी की गव्हर्नमेंट तिकडे काहीतरी ॲफिलेटेड ज्या बँक्स असतील यांच्याद्वारे काहीतरी की जो एरिया कव्हर झालेला नाही आहे कशामध्ये, बँकिंग इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा काहीतरी की बँकेच्या क्षेत्रामध्ये किंवा बँकिंगच्या काहीतरी जाळ्यामध्ये जो एरिया कव्हर झालेला नाही आहे त्या एरियामध्ये काहीतरी तिकडं बँकिंग इन्स्टिट्यूशन किंवा काहीतरी की बँकिंग सर्व्हिसेस काय करायच्या, प्रोव्हाइड करायच्या. हा देखील काहीतरी की त्याच्या पाठीमागचा इम्पॉर्टंट असा असणारा काहीतरी की उद्देश होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नाबार्ड. आत्ताच थोड्या वेळापूर्वी काहीतरी मी सांगितलेलं होतं, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. ओके, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड काहीतरी की रूरल डेव्हलपमेंट विच वॉज अ सेटअप ऑन 12 जुलै 1982. ओके, विच वॉज अ सेटअप ऑन 12 जुलै 1982. ठीक आहे. साधारणतः काहीतरी की 12 जुलै 1982ला इथे काय करण्यात आली होती, नाबार्डची काहीतरी स्थापना करण्यात आलेली होती. विषय काय झाला गेला होता किंवा काहीतरी की प्रॉब्लेम काय होता, RBI जी होती तिलाच काहीतरी तिकडं रूरल डेव्हलपमेंट असेल किंवा काहीतरी की ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट असेल या गोष्टी काहीतरी की बघणं आवश्यक होतं. आणि त्याच्याही सोबतच त्याच्याही सोबतच काहीतरी की पूर्ण देशाची काहीतरी की अर्थव्यवस्था आहे तिला पण काहीतरी तिकडं रेग्युलेट करणं किंवा तिला पण काहीतरी इकडं कुठेतरी चालना देणं, तिला काहीतरी इकडं महत्त्वपूर्ण असा काहीतरी त्याचा रोल होता किंवा काहीतरी त्याचं ते काम होतं. या सगळ्याच गोष्टीचा काहीतरी जो लोड होता ना तो RBI वरती काहीतरी इकडं येत होता. सो म्हणूनच पुढे जाऊन स्वतंत्रपणे काहीतरी की ग्रामीण भागाचा विकास आणि शेतीचा विकास करण्यासाठी इथे नाबार्डची काहीतरी स्थापना तिथं करण्यात आली होती. आणि RBI कडून काहीतरी की हे सगळं जे काम असेल तिथं काहीतरी की नाबार्डच्या हातामध्ये देण्यात आलेलं होतं. ओके, इट हॅज अ एम टू फंड अँड डेव्हलप रूरल ॲग्रिकल्चर एरिया. ओके, ग्रामीण भागासाठी आणि शेतीसाठी काहीतरी तिकडे जे फंड्स असतील किंवा जे वित्त आहे किंवा जो पतपुरवठा आहे तो काहीतरी उपलब्ध करून देणं. ओके, आणि त्यांचा काहीतरी की विकास पण काहीतरी घडवून आणणं हा याचा काहीतरी महत्त्वपूर्ण असा काहीतरी उद्देश आहे. ठीक आहे. याच्या अगोदर आपल्याला माहितीच आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं RBIचंच काहीतरी की बेसिकली एक ब्रँच होते, त्याला काय म्हटलं गेलं होतं, ॲग्रिकल्चर रिफायनान्स कॉर्पोरेशन ARC. ही काय करायची, सगळी रूरलचं काहीतरी तिकडं वित्त पुरवठा असेल आणि शेतीचा वित्त पुरवठा असेल आणि विकास असेल ही सगळी कामं बघत होते. नंतर ह्या ARCचं जे काम होतं ते कोणाकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं, तर ते म्हणजे काहीतरी घ्यायचं नाबार्डकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं IFCI, इंडियन फायनान्शियल कॉर्पोरेशन इन्स्टिट्यूशन. ओके, इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन. ओके, IFCI 1965 इथे काहीतरी स्थापना करण्यात आलेली होती. ओके, आता जपानचे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून जी ही असेल काय म्हणून आपण त्याला पद्धत किंवा काहीतरी की त्यांनी ज्या प्रकारचे काहीतरी की बँकिंग इन्स्टिट्यूशन स्थापन केले होते त्याच प्रकारचं काहीतरी की बेसिकली एक भाग किंवा एक्झाम्पल आपल्याला IFCI मध्ये काहीतरी की पाहायला मिळतो. तर जपानमध्ये काय केलं गेलं होतं, एशियातलं काहीतरी आपल्याला माहिती आहे पहिलं इंडस्ट्रियलायझेशन होतं ते कुठं घडलेलं आहे तर ते जपानमध्ये. आता यांनी काय केलेलं आहे, फक्त एकच काहीतरी की बँक तिथे न ठेवता काय केलं गेलं होतं, प्रत्येक क्षेत्रासाठी काहीतरी स्वतंत्र बँका स्थापन केल्या होत्या. ॲग्रिकल्चरसाठी तिकडं ॲग्रिकल्चर बँक असतील, इंडस्ट्रीसाठी तिकडं इंडस्ट्रियल बँक असतील, शेती असेल त्यासाठी काहीतरी तिथे वेगळी बँक असेल. ओके, त्याच्यानंतर व्यापार असेल आणि काहीतरी की विपणन असेल त्याच्यासाठी वेगळ्या बँका असतील. अगेन सर्व्हिस सेक्टरसाठी तिकडे वेगळ्या बँका असतील आणि सो ऑन. अशा प्रत्येक ठिकाणी काहीतरी की एक्सपर्टीज जे होते त्या उपलब्ध करून दिल्या होत्या. सो त्याच्याच आधारावरती 1965ला भारतामध्ये काय केलं गेलं होतं, इकडं इंडस्ट्रियल काहीतरी की तिकडं फायनान्स जे असेल म्हणजे उद्योगधंदे जे आहेत आणि त्यांची काहीतरी की बेसिकली जी वित्ताची किंवा काहीतरी की भांडवलाची जी गरज आहे ना ती पूर्ण करण्यासाठी इथं स्वतंत्र असं काहीतरी तिकडं इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची काहीतरी स्थापना करण्यात आलेली होती 1965ला. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज द इन कंटेक्स्ट ऑफ द ॲग्रिकल्चर इथं आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणजे CACP. ओके, CACP कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस. ओके, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस एस्टॅब्लिश इन 1985. ओके, एस्टॅब्लिश इन 1985. ॲग्रिकल्चरचे काहीतरी जे प्रोडक्ट असतात ना त्यांचा जो काहीतरी की भाव ठरवला जातो. ओके, अगेन मी रिपीट करतो, ॲग्रिकल्चरचे प्रोडक्ट असतात त्यांचा जो काहीतरी की भाव ठरवला जातो मग तो
मार्केटचा असेल किंवा काहीतरी मग गव्हर्नमेंटची काहीतरी त्या भावावरती खरेदी करते. हा जो भाव असतो ना, हा ठरवण्यापाठीमागं CACPचा काहीतरी सगळ्यात इम्पॉर्टंट असा रोल असतो. ओके. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरमध्येच एक इम्पॉर्टंट असं असणार काहीतरी की हे कमिशन आहे. कोण? CACP. हे कमिशन काय करतं, बेस्ड ऑन दी काहीतरी तिकडं 3 इम्पॉर्टंट काहीतरी की पॅरामीटर. आता ते पॅरामीटर आपल्याला पुढे बघायचेच आहेत. ओके. प्रोडक्शनमध्ये काहीतरी की बेसिकली तिकडं इनपुट किती केलं गेलेलं आहे, म्हणजे एखाद्या काहीतरी की शेतीचं जे उत्पादन होतं त्या उत्पादनासाठी किती प्रमाणात काहीतरी तिकडे इनपुट करण्यात आलेलं आहे, लेबर कॉस्ट किती आहे, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे, आणि त्याच्यानंतर काहीतरी की तिकडे फर्टिलायझर्स असतील आणि सो ऑन. या सगळ्यांचा काहीतरी की ओव्हरऑल अभ्यास करून सरते शेवटी काहीतरी की जी प्राईज असते ना ती यांच्याद्वारे काय केली जाते, डिक्लेअर केली जाते किंवा सांगितले जाते. आणि त्याच काहीतरी की प्राईजवरती नंतर खरेदी जी असते किंवा काहीतरी की CACPकडून काहीतरी की रेकमेंडेशन केलेली जी प्राईज असते ती पुढे डिपार्टमेंट ऑफ काहीतरी की इकॉनॉमिक अफेअर जे असतात. ओके. DAF, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक जे अफेअर असतं ते काहीतरी केलं फायनलाइज करतं. ओके. CACPने काहीतरी रेकमेंडेशन केलेलं प्राईज असतात त्याला फायनल करायचं काम असतं ते हे करतात. कोण? डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर. आणि त्याच प्रायजेसवरती काय केलं आता नंतर शेतकऱ्यांच्याकडून तो जो माल असतो तो व्यापारी आणि सोबतच काहीतरी की गव्हर्नमेंट असतात ती खरेदी करतात. ओके. स्वतः इथं शेतकऱ्यांच्यासाठी किंवा काहीतरी की शेतीसाठी काय म्हणू आपण त्याला पुरेसं असं काहीतरी की उत्पादन मिळवण्यासाठी किंवा काहीतरी की उत्पादन मिळवून देण्यासाठी प्राईज असतात ते काहीतरी की फिक्स करणं आवश्यक होतं. आणि तो जो प्रयत्न होता तो साधारणतः काहीतरी की 1985ला पूर्ण करण्यात आलेला होता विथ द एस्टॅब्लिशमेंट ऑफ CACP. ठीक आहे. पुढे आहे ते म्हणजे काहीतरी की SFDA आणि काहीतरी की MFAL. ओके. SFDA आणि काहीतरी की MFAL, स्टेट फायनान्स डेव्हलपमेंट अथॉरिटी. ओके. स्टेट फायनान्स डेव्हलपमेंट अथॉरिटी. आणि इकडे काहीतरी की MFAL, मार्जिनल फार्मर्स ॲफिलिएटेड लिमिटेड, 1900 काहीतरी की 70. या दोन्ही पण इन्स्टिट्यूशन जे होते त्या काहीतरी स्थापन करण्यात आलेल्या होत्या. नॅशनल लेवलचे काहीतरी प्रयत्न झाले होते. आता स्टेट लेवलला पण काहीतरी तिकडं जे एफर्ट्स किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू प्रयत्न जे होते रुरल आणि काहीतरी की ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी तिथं आवश्यक होते. सो म्हणूनच काय केलं गेलं होतं इथं SFDA, स्टेट फायनान्स डेव्हलपमेंट अथॉरिटी जी होती तिथं स्थापन करण्यात काहीतरी आलेली होती. म्हणजे बँकिंग इन्स्टिट्यूशनच्या व्यतिरिक्त तिथे स्टेटकडून काय केलं जाईल बेसिकली ॲग्रिकल्चर आणि काहीतरी की रुरल डेव्हलपमेंटसाठी तिकडं फायनान्स जो असेल तो काहीतरी की उपलब्ध करून दिला जाईल. ठीक आहे. नंतर पुढे आपल्याला माहितीच आहे साधारणतः काहीतरी की 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 19 जुलै 1969ला. ओके. याच्या अगोदर काहीतरी की खाजगी बँका होत्या. त्या खाजगी बँकांचं पूर्ण जे भाग भांडवल होतं ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने विकत घेतलं होतं. आणि ह्या ज्या बँका होत्या त्या ॲज अ काहीतरीकडे राष्ट्रीय किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याला काहीतरी की नॅशनलाइज काहीतरी की करण्यात आलेल्या होत्या 1969ला. ठीक आहे. पुढे इकॉनॉमिक ग्रोथ, कॉम्पिटन्स, लँड, लेबर, कॅपिटल, टेक्नॉलॉजी आणि काहीतरी की ऑर्गनायझेशन, अशा प्रकारची काहीतरी की नवीन एक कन्सेप्ट होती ती काहीतरी की याच पिरियडमध्ये आणली गेलेली आहे. ओके. पुढे आहे डायरेक्ट टॅक्स. ओके. डायरेक्ट टॅक्स. आता टॅक्सच्या संदर्भात काहीतरी की आपल्याला माहितीच आहे 2 टाईपचे काहीतरी टॅक्स असतात, एक इनडायरेक्ट आणि दुसरा काहीतरी की डायरेक्ट. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काहीतरी की टॅक्स असतो तो काहीतरी की आपण स्वतः वैयक्तिक ते काहीतरी की जे उत्पादन मिळवत असतो त्या मिळालेल्या काहीतरी की उत्पादनावरती लावला गेला जो टॅक्स असतो त्यालाच काय म्हणलं जातं बेसिकली डायरेक्ट टॅक्स. ओके. इथे द पर्सन हू पे इन द फर्स्ट इन्स्टन्स इज ऑल्सो एक्सपेक्टेड टू बेअर इट. अँड इन्कम टॅक्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ द डायरेक्ट टॅक्स. इन्कम टॅक्स म्हणजे काहीतरी की जसं मी तुम्हाला सांगितले तर आपण स्वतः उत्पादन किंवा काहीतरी की आपल्याला स्वतः उत्पादन मिळते वेगवेगळ्या स्वरूपातून त्याच्यावरती काहीतरी की भरला जाणारा जो टॅक्स असतो त्यालाच काय म्हणलं जातं इन्कम टॅक्स. सो इन्कम टॅक्स इज अ एक्झाम्पल ऑफ द डायरेक्ट टॅक्स. ठीक आहे. इनडायरेक्ट टॅक्स आपल्याला माहितीच आहे. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काहीतरी की बेसिकली उत्पादन जास्त सोर्स असतो तो वेगळा वेगळा असतो. ओके. मात्र टॅक्स असतो तो काहीतरी की तिकडं कन्झ्युमरद्वारे काहीतरी की भरला जात असतो. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली काहीतरी की ॲज अ इनडायरेक्ट टॅक्स. ओके. मग याच्यामध्ये इम्पॉर्टंट काहीतरीकडे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. एक्साईज ड्युटी असेल, कस्टम ड्युटी असेल आणि काहीतरी की सो ऑन. ओके. अगेन इनडायरेक्ट काहीतरी की टॅक्स व्यतिरिक्त तिथे इम्पॉर्टंट पॉईंट पाहायला मिळतो तो म्हणजे व्हॅट. आता बँकिंग इन्स्टिट्यूशन किंवा काहीतरी की ज्यावेळेला इकॉनॉमीचा चॅप्टर आपण डिस्कस केलेला होता
त्याच्यामध्ये टॅक्सेशन सिस्टम ऑन इंडिया किंवा काहीतरी की इंडियामध्ये जी काहीतरी की तिकडं कर व्यवस्था जी आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी की आपण वॅटच्या संदर्भात डिस्कस केलेलंच होतं. तरी पण थोडंसं काहीतरी एकदा पुन्हा इथं बघून घेऊया की एक्झॅक्टली हे काय असतं किंवा काय नाही ते. ओके, सो इट इज ए मल्टी स्टेज सेल टॅक्स. ओके, सेल टॅक्स with credit for tax paid on businesses purchase. Okay, with credit for tax paid on business purposes. So VAT seek to tax a value added at every stage of manufacturing and sale, and with the provision of refunding the amount of VAT already paid at the earlier stage to avoid double taxation. Okay, to avoid double taxation. Okay, again it has a 4 slab: 0%, 1%, 4%, and 12.5%. And one of the major advantage of VAT is oversell tax is that farmer is non cascading. Okay, farmer is non cascading. And Haryana is the first state who adopted the VAT in India. Okay, who adopted VAT in India. थोडक्यात काय असतं आपण इकडे काहीतरी की म्हणू, सुरुवातीचं काहीतरी की एक्झाम्पल आपण जे घेतलं होतं ते, इथे कापूस कपडा असेल, इथं कलर असेल त्या कपड्याला दिला गेलेला, आणि इथं शर्ट. ओके, शर्ट. आता इथं प्रत्येक ठिकाणी बघा व्हॅल्यू ॲडिशन जे आहे ते काहीतरी की झालं गेलेलं आहे, म्हणूनच याला काय म्हणलं आता वॅट. पहिल्यांदा काय होतं बेसिकली काहीतरी की कापूस ही घेण्याच्या अगोदर काहीतरी की कापसाचं बोंड होतं, म्हणजे तिथं काहीतरी की त्याला कट केल्यानंतर काहीतरी की त्याचं विपणन म्हणजे तो सुकवला गेला, आणि त्या काहीतरी की कापसाचा जो बोंड होता त्याच्यातून कापूस जो होता तो काहीतरी की वेगळा करण्यात आला, कापसाच्या ज्या बिया होत्या त्या काहीतरी की वेगळ्या करण्यात आल्या होत्या. सो इथं पहिला झाला कापूस. आता आपण काय म्हणू बाबा, इथे 10 रुपये काहीतरी की याचे काहीतरी की ते कापसाचे आपल्याला लागलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर या कापसापासून काहीतरी कापड बनवला, याच्यामध्ये किती रुपये ॲड झाले तर 5 रुपये. इथे 5 रुपये काहीतरी की ॲड झालेले आहेत. आता इथे ज्यावेळेला काहीतरी की कापूस जो आहे तो काहीतरी की आपण ज्यावेळेला विकत घेऊ तो आपल्याला 10 रुपयाला पडणार आहे, आणि ते जर कपडा आपण इकडे विकत घ्यायला गेलो काहीतरी की व्हॅल्यू ॲडिशन झालेलं असतं, त्या कापसापासून तो कपडा बनलेला असतो, त्याच्यावरती काहीतरी की आपल्याला तिकडं टॅक्स काहीतरी की पे करावा लागतो. बरोबर, कापसावरती त्या कपड्यावरती काहीतरी की आपल्याला 5 रुपयेच्या आधारावरती म्हणजे काहीतरी की 5 रुपये त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत, तर त्याच्यावरती टॅक्स पे करावा लागतो. पुढे त्याच्यामध्ये कलर दिला, त्याचा कलर किती, त्याची प्राईस किती झाली 20, म्हणजे पुन्हा 5 रुपये इथं काय झाले गेलेले आहेत, ॲड झालेले आहेत. आता इथं ह्या 20 रुपयेमधल्या काहीतरी की 15 रुपयेवरती टॅक्स आपल्याला भरायचा नाही आहे. ओके, कारण का, या 15 रुपयेवरती ऑलरेडी इथं टॅक्स आहे ना तो भरलेला आहे. इथं आता आपल्याला टॅक्स कशावरती पे करावं लागणार, फक्त ह्या 5 रुपयेवरती, म्हणजेच काय, हे झालेलं व्हॅल्यू ॲडिशन. त्याच्यानंतर फायनली काहीतरी की शर्ट बनला इथं. आता हा शर्ट कितीला गेलेला आहे, 40 रुपयाला. आता याच्यामध्ये ॲड किती झालेले आहेत तर 20, म्हणजे काय, शिलाई असेल, बटन असेल, डिझाईन असेल, आणि काय सो ऑन असेल. सो हे 20 रुपयाचं काहीतरी की त्याच्यामध्ये ॲडिशन झालं, प्लस इतर काही गोष्टी असतील त्या आपण काहीतरी की ॲड झाल्या, आणि त्याची प्राईस फायनली किती झाली 20 रुपीज. आता इथं 20 रुपयेवरती काहीतरी की ऑलरेडी टॅक्स भरलेला आहे इथून ते इथंपर्यंत, त्याच्यामुळं त्या 20 रुपयेवरती टॅक्स लागणार नाही. तर टॅक्स कशावरती लागेल, ॲडिशनल हे 20 रुपये जे ते ॲड झालेले आहेत याच्यावरतीच काहीतरी की फक्त टॅक्स लागला जाईल. यालाच काय म्हणलं होतं बेसिकली व्हॅल्यू ॲडिशन. मग आता इथले 5 रुपये, इथले 5 रुपये, आणि इथले काहीतरी की अजून 5 रुपये असतील, त्या प्रत्येक स्टेजमध्ये काहीतरी की कमी झाले, आणि फायनली फक्त काहीतरी की 20 रुपयेवरतीच काहीतरी की टॅक्स आपल्याला पे करावा लागला. तसं जर बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी इथं 5 रुपये, इथं 5 रुपये, इथं 5 रुपये, आणि इथं फायनली काहीतरी की 20, म्हणजे साधारणतः किती झाले, 5, 5 आणि 5 हे 15, आणि हे प्लस काहीतरी किती 20, म्हणजे 5 आणि साधारणतः काहीतरी की 3, 35% काहीतरी की तिकडं टॅक्स जो असतो तो काहीतरी की भरावा लागला असता. आता हेच काहीतरी की टाळण्यासाठी काय केलं जातं, वॅटचा काहीतरी की यूज केला जातो. प्रत्येक ठिकाणी जसं व्हॅल्यू ॲडिशन होईल त्या फक्त व्हॅल्यू ॲडिशनवरतीच काहीतरी की टॅक्स लावला जातो, बेस अमाऊंट जास्त त्याच्यावरती टॅक्स लावला जात नाही, कारण का ऑलरेडी त्या बेस अमाऊंटने काय केलेला असतो, टॅक्स जो असतो तो पे केलेला असतो त्याच्यामुळे. ओके, सो म्हणून फायनली काहीतरी की फक्त आपल्याला 20 रुपयेवरतीच काहीतरी की टॅक्स आहे तो पे करायचा आहे. 15 रुपयाचा जो टॅक्स आहे तो काहीतरी की ऑलरेडी पे केलेला असतो त्याच्यामुळे. सो यालाच काय म्हणलं जातं बेसिकली व्हॅल्यू ॲडेड काहीतरी की टॅक्स. आता इथं याच्यामध्ये काय होतं,
अवॉइड ऑफ डबल टॅक्सेशन. प्रत्येक ठिकाणी काहीतरी इकडे टॅक्स लावला गेलेला का, तर नाही केलेला. फक्त जे प्रोडक्शन व्हॅल्यू ॲडिशन झालेलं ना त्याच्यावरती टॅक्स लावलेला आहे. त्याच्यामुळे डबल टॅक्सेशनची काहीतरी की ही असते इफेक्ट असते ना, ती इथं काय केले जाते, अवॉइड केली जाते किंवा टाळली जाते. दुसरा अगेन काहीतरी की कॅस्केडिंग इफेक्ट, इथं थोडासा काहीतरी की मेन्शन पण केला गेलेला होता. ओके, कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे काय असतो की करावरती कर. आता ऑलरेडी इथं कर लावला आहे, नंतर पुढे इथं आलं त्याच्यावरती पुन्हा कर आहे, त्याच्यानंतर पुढे येऊन त्याच्यावरती कर. तर ह्या करावरती कर जो असतो ना यालाच काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, कॅस्केडिंग. किंवा कॅस्केडिंग म्हणजेच काहीतरी की करावरती कर. पहिल्यांदा मी एक 10 रुपयाची वस्तू घेतली, त्याच्यावरती मी 2 रुपये कर भरला, त्याची वस्तू झाली तिथं 12 रुपये. नंतर ही 12 रुपयाची वस्तू मार्केटमध्ये आली, पुन्हा ह्या 12वरती काहीतरी की तिकडे 10% कर लावला. म्हणजे ऑलरेडी जो कर भरला आहे त्याच्यावरती पुन्हा कर लावला गेलेला आहे. त्याला काय म्हटलं जातं, कॅस्केडिंग इफेक्ट. सो इथंच व्हॅल्यू ॲडेड टॅक्समध्ये काय केलं जातं, कॅस्केडिंग इफेक्ट असतो तो पण इथं टाळला जातो. ओके, सो अगेन इथं काहीतरी की इम्पॉर्टंट होतं, कारण काहीतरी की फार्मर जे असतात यांना सगळ्यात जास्त काहीतरी याचा त्रास होत असतो. म्हणूनच ही जी सगळी सिस्टम होती ही काहीतरी की अवॉइड करण्यासाठी काय केलं गेलं होतं, वॅट जो होता तो काहीतरी की इंट्रोड्यूस केला गेलेला होता. राईट. आता तर वॅट जो आहे तो काहीतरी की त्याची जी जागा आहे ती GSTने घेतलेली आहे. आणि GSTमध्ये पण आपल्याला काहीतरी की सेम अशाच प्रकारची काहीतरी की जी प्रोसेस आहे ना ती पाहायला मिळते. ओव्हरऑल इथं काहीतरी की आपल्याला साधारणतः हा इथला पॉईंट आणि एक्झॅक्टली व्हॅल्यू किंवा काहीतरी की व्हॅट काय असतं त्या संदर्भात. तो सर्वप्रथम काहीतरी की हरियाणा हे जे राज्य होतं त्यांनी व्हॅट सिस्टम जी होती त्यांच्या काहीतरी की तिकडे राज्यामध्ये अडॉप्ट केलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे 5 इयर प्लॅन्स. ओके, 5 इयर प्लॅन्स आणि त्यांचं काहीतरी की बेसिकली तिकडं थोडीशी इन्फॉर्मेशन. ठीक आहे. या संदर्भात काहीतरी की थोडंसं डिस्कस करायचं कारण काय आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा पंचवार्षिक काहीतरी की ज्या योजना होत्या किंवा काहीतरी इकडे 5 इयर प्लॅन जे होते, इथे मुख्यतः काहीतरी की तिकडे फोकस किंवा काहीतरी की लक्ष जे होतं ते कशावरती ठेवण्यात आलं होतं, ते शेतीवरती. ओके, म्हणून हे सुरुवातीचे काहीतरी की ते 3 5 इयर प्लॅन आहेत ना ते थोडेसे काहीतरी की इम्पॉर्टंट बनतात. सो पहिला 5 इयर प्लॅन आपल्याला माहिती आहे साधारणतः 1951 ते 56 या 5 वर्षाच्या काहीतरी की काळामध्ये इथं राबवला गेलेला होता. अगेन कीप इन दॅट माइंड या वर्षावरती पण काहीतरी की प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे की पहिला पंचवार्षिक काहीतरी की पहिली जी पंचवार्षिक योजना होती किंवा काहीतरी की पंचवार्षिक काहीतरी की प्रोग्राम होता तो कधी कोणत्या इयरला काहीतरी की राबवण्यात आलेला होता. सो 1951 ते काहीतरी की 1956 होता. इथे साधारणतः काहीतरी की 2.4चं लक्ष ठेवण्यात आलं होतं. मात्र GDP जो होता तो साधारणतः आपण काहीतरी की 3.6ने तिथं साध्य केला होता. ओके, म्हणजे टार्गेट इयरपेक्षा पण काहीतरी टार्गेट जे होतं त्याच्यापेक्षा पण काहीतरी की थोड्याशा जास्त पटीने आपण काय केलं होतं, आपलं जे लक्ष होतं ते साध्य केलं होतं. सेकंड जो होता तो साधारणतः 1956 to 61 होता. दिस इज द सेकंड 5 इयर प्लॅन. इथे पण काहीतरी की टार्गेटेडपेक्षा पण काहीतरी की थोडंसं पर्सेंटेज जे होतं ते काहीतरी की आपण जास्त तिकडं साध्य केलं होतं. आणि तिसरं जे होतं ते काहीतरी की साधारणतः इथं 1961 ते काहीतरी की 66. आता ह्या पिरियडमध्ये माहिती आहे आपल्याला ड्रॉट मोठासा दुष्काळ आला होता. सोबतच काहीतरी की 1962चं चायनाचं युद्ध असेल आणि 1965चं काहीतरी की पाकिस्तानचं युद्ध असेल. या सगळ्याच याच्यामुळे काय झालं गेलं होतं, GDP जो होता तो काहीतरी की टार्गेटेड इयरपेक्षा 2.4 इथं लो होता. ओके, टार्गेटेड काहीतरी तिकडं जो हे होता आपला आकडा त्याच्यापेक्षा पण काहीतरी की साधारणतः 2.4%नी काहीतरी याचं लोवेस्ट असा काहीतरी की आपला तिथं GDP होता. ठीक आहे. पुढे आहे NDA गव्हर्नमेंट हॅज डिझॉल्व द प्लॅनिंग कमिशन विथ द नीती आयोग. तर हे थोडंसं काहीतरी की रिसेंटलीच माहिती आहे आपल्याला. साधारणतः काहीतरी की 2015मध्ये इथे काय केलं गेलं होतं, प्लॅनिंग कमिशन जी होती जी काहीतरी की अगोदर रिस्पॉन्सिबल होती 5 इयर प्लॅन बनवण्यासाठी, हिला काहीतरी इकडं रिप्लेस करण्यात आलं होतं किंवा काहीतरी की काढून टाकण्यात आलं होतं. आणि त्या ठिकाणी कोणती इन्स्टिट्यूशन आणलेली आहे तर ती म्हणजे काहीतरी याचं नीती आयोग. ओके, नीती आयोग. सो देअर विल बी नो 13 5 इयर प्लॅन. आत्तापर्यंत काहीतरी तिकडे बेसिकली 12th 5 इयर काहीतरी की प्लॅन जे होतं ना त्या काहीतरी की आणण्यात आलेल्या होत्या. इथं पुढं काहीतरी की 13वी पंचवार्षिक योजना जी होती 5 इयर काहीतरी की जी प्लॅन होती ना
इथं ड्रॉप करण्यात आली होती किंवा इथून पुढे काहीतरी की आपल्याला ते पाहायला मिळत नाही आहे. हावेवर द 5-year प्लॅन डिफेन्स प्लॅन इज स्टील मेड. ओके, इज स्टील मेड. तेच मात्र काहीतरी की बेसिकली डिफेन्सचा म्हणजेच काहीतरी तिकडे बेसिकली आपण म्हणू संरक्षण काहीतरी की क्षेत्राचा जो 5 वर्षाचा किंवा काहीतरी की पंचवार्षिक योजना जी असते ना ती तिथं काहीतरी की कंटिन्यू ठेवण्यात आलेली आहे. अँड इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट डॉक्युमेंट ऑफ द नीती आयोग हॅव नो फायनान्शियल रोल. ओके, नो फायनान्शियल रोल अँड देअर आर ओनली पॉलिसी गाईड मॅप फॉर द गव्हर्नमेंट. ओके, फॉर द गव्हर्नमेंट. अजून एक काहीतरी की लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे ती म्हणजे काय की प्लॅनिंग कमिशन जी होती ती काहीतरी की इकॉनॉमिकच्या संदर्भात काहीतरी की किंवा फायनान्सच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अशी काहीतरी की रोल जी होती ती निभावत होते किंवा त्याची काहीतरी की भूमिका होती. ओके, नीती आयोगच्या संदर्भात मात्र काहीतरी का असं काहीच नाही आहे. हे काय फक्त काहीतरी की थिंक टँक किंवा काहीतरी की ॲज अ गाईड करणारी काहीतरी की इन्स्टिट्यूशन आहे. ओके, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ काहीतरी तिकडं फार्मर्स किंवा काहीतरी मग ग्रुप्स. अगेन थोडंसं काहीतरी की आपल्यासाठी ते इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे. ओके, क्लासिफिकेशन ऑफ लँड होल्डिंग्स किंवा काहीतरी मग तिकडं फार्मर्स. मे बी याच्या संदर्भात काहीतरी की तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की शेतकरी जे आहेत यांचं काहीतरी की बेसिकली तिकडं क्लासिफिकेशन किंवा काहीतरी की वर्गवारी जी आहे ती काहीतरी करण्यात आलेली आहे. ओके, बेस्ड ऑन दी ओनरशिप ऑफ लँड. ओके, ओनरशिप ऑफ लँड आणि सेकंड ओनरशिप ऑफ ऑपरेशनल होल्डिंग. ओके, ओनरशिप ऑफ ऑपरेशनल होल्डिंग. ठीक आहे, तर थोडंसं काहीतरी की हे जे पॉईंट आहेत ते काहीतरी आपण इकडे बघून घेऊया. अगेन हे थोडेसे काहीतरी की खूपच काहीतरी की इम्पॉर्टंट होतात. क्वेश्चन जे आहे ते काहीतरी की सरळ याच्यावरती विचारण्यात आलेले आहेत की मार्जिनल फार्मर कोण आहेत, त्याच्यानंतर काहीतरी की मीडियम फार्मर कोण आहेत, स्मॉल फार्मर कोण आहेत आणि कोण नाहीत याच्या काहीतरी की बेसिसवरती. राईट. सो थोडंसं काहीतरी की परफेक्टली लक्षात ठेवा किंवा काहीतरी की इथे सरळ मी असं रेकमेंडेशन करेन की सरळ हे बाय हार्ट करून ठेवून द्यायचं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पॉईंट पाहायला मिळतो ऑन द बेसिस ऑफ ऑनरशिप. ओके, ऑन द बेसिस ऑफ ऑनरशिप. ओके, जमिनीची काहीतरी की बेसिकली जी मालकी हक्क आहेत याच्या बेसिसवरती काहीतरी की पहिल्यांदा इथं क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो तीन काहीतरी याच्या एरियामध्ये इथं क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहेत. पहिलं म्हणजे काहीतरी की बेसिकली स्मॉल फार्मर्स. ओके, स्मॉल फार्मर्स बेस्ड ऑन दी ऑनरशिप. स्मॉल फार्मर्स म्हणजे काहीतरी की ज्यांच्याकडे साधारणतः 4 हेक्टरपेक्षा पण काहीतरी की कमी असा काहीतरी असणारा लँड आहे. ओके, असे शेतकरी ज्यांच्याकडे काहीतरी की 4 हेक्टरपेक्षा पण काहीतरी की कमी लँड आहे त्यांना स्मॉल फार्मर्स असं म्हटलं जातं. ओके, लघु शेतकरी. ठीक आहे, लघु शेतकरी. त्याच्यानंतर पाहायला मिळते ते म्हणजे काहीतरी घ्यायचं मीडियम. ओके, मीडियम काहीतरी तिकडं फार्मर्स म्हणजे कोण, ज्यांच्याकडे काहीतरी की साधारणतः 4 ते काहीतरी की 10 हेक्टरचं काहीतरी की लँड आहे. ओके, हे कोण आहे तिकडं मध्यम शेतकरी. त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे काहीतरी की लार्ज फार्मर्स. ओके, लार्ज फार्मर्स ज्यांच्याकडे साधारणतः काहीतरी की 10 हेक्टरपेक्षा काहीतरी की तिकडे जास्त असं काहीतरी की लँड आहे किंवा काहीतरी की त्यांच्याकडे 10 हेक्टरपेक्षा काहीतरी की जास्त जमिनीचा काहीतरी की मालकी हक्क आहे. त्यांना लघु किंवा काहीतरी की त्याला आपण तिकडे मोठे शेतकरी असं म्हणून काहीतरी की ओळखतो किंवा काहीतरी की इथं त्यांचं क्लासिफिकेशन जे ते केलं गेलेलं आहे. ओके, सो हे झालं ओनरशिपच्या काहीतरी की आधारावरती त्यांचं क्लासिफिकेशन. लघु शेतकरी, मध्यम शेतकरी आणि काहीतरी की मोठे शेतकरी. लघु म्हणजे ज्यांच्याकडे 4 हेक्टरपेक्षा कमी लँड आहे किंवा जमीन आहे. मीडियम मध्यम शेतकरी ज्यांच्याकडे 4 हेक्टर ते काहीतरी की 10 हेक्टर अशी जमीन आहे. आणि मोठे शेतकरी म्हणजे काहीतरी की ज्यांच्याकडे 10 हेक्टरपेक्षा काहीतरी की जास्त लँड आहे ते. ठीक आहे. सेकंड आहे ऑपरेशनल होल्डिंग. ओके, सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी की ऑपरेशनल होल्डिंग. ऑपरेशनल होल्डिंग याचा अर्थ काय होतो, आता जमीन तर आहे मात्र ती किती प्रमाणात काहीतरी तिकडं कार्यरत आहे किंवा किती प्रमाणात जी जमीन आहे ती काहीतरी तिकडं लागवडीखाली आहे हे पण बघणं काहीतरी की आवश्यक असतं. कारण का बऱ्याचशाच काहीतरी की अशा ज्या जमिनी आहेत त्या पाण्याच्या काहीतरी तिकडं काय म्हणू आपण त्याला पुरवठ्याच्या काहीतरी की काय म्हणू आपण त्याला पाण्याचा काहीतरी की मुबलक असा पुरवठा होत नाही आहे, त्याच्यामुळे काहीतरी की त्या पडून आहेत. त्याच्यामुळे त्या तिथं काहीतरी की ॲज अ प्रोडक्टिव्ह कन्सिडर करणं कुठेतरी अयोग्य ठरत असतं. सो म्हणूनच इथे ऑपरेशनल काहीतरी की होल्डिंगवरती त्या शेतकऱ्यांचा काहीतरी की अजून एक ग्रुप जो आहे तो क्लासिफिकेशन ते काहीतरी करण्यात आलेलं आहे. ओके,
मग याच्यामध्ये आपल्याला काहीतरी इकडं 5 इम्पॉर्टंट असं काहीतरी की ग्रुप किंवा काहीतरी इकडं फार्मर्स आहेत ना ते काहीतरी पाहायला मिळतात. ठीक आहे. पहिला आहे तो म्हणजे काहीतरी ॲज अ मार्जिनल फार्मर्स. ओके, मार्जिनल फार्मर्स इथे काय आहेत बेसिकली की ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा पण काहीतरी की कमी लँड आहे. ओके, यांना म्हटलं जातं ॲज अ सीमांत शेतकरी. सीमांत शेतकरी. ओके, सीमांत शेतकरी म्हणजेच काहीतरी की मार्जिनल फार्मर्स हे कोण आहेत ज्यांच्याकडे काहीतरी की 1 हेक्टरपेक्षा पण काहीतरी की कमी लँड आहे. ओके, त्याच्यानंतर आहेत ते म्हणजे काहीतरी की स्मॉल फार्मर्स म्हणजेच काहीतरी तिकडं लघु शेतकरी ज्यांच्याकडे साधारणतः काहीतरी की 1 ते काहीतरी तिकडं 1.5 हेक्टर किंवा काहीतरी की 1 ते काहीतरी की 2 हेक्टर काहीतरी की लँड आहे किंवा त्या काहीतरी की तिकडं क्षेत्रावरती ते काहीतरी तिकडे कार्यरत आहेत. हे कोण झाले बेसिकली काहीतरी की लघु शेतकरी. त्याच्यानंतर आहे थर्ड वन सेमी मीडियम. ओके, सेमी मीडियम म्हणजे लघु प्लस काहीतरी तिकडं मध्यम आकाराचे काहीतरी की शेतकरी जे साधारणतः काहीतरी की 2 ते 4 हेक्टर काहीतरी की लँड जे आहे ते त्यांच्या काहीतरी तिकडं ऑपरेशनल होल्डिंगमध्ये किंवा त्याच्यावरती काहीतरी की ते कार्यरत आहेत. त्याच्यानंतर येतात ते म्हणजे काहीतरी की मध्यम आकाराचे काहीतरी की शेतकरी. ओके, ज्यांच्याकडे 4 ते काहीतरी की 10 हेक्टर लँड जो तो काहीतरी की तिकडं त्यांनी ऑपरेशनल होल्डिंगमध्ये ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर 5th नंबरचा आहे तो म्हणजे काहीतरी की लार्ज. ओके, अबाउट 10 हेक्टर. ओके, अबाउट 10 हेक्टर काहीतरी की लँड ज्याने तिथं पजेस केलेलं आहे ते कशामध्ये येतात मोठ्या काहीतरी की शेतीमध्ये किंवा काहीतरी की शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. आता हे झालं बेसिकली काहीतरी की ऑप्शनल होल्डिंगचं काहीतरी की क्लासिफिकेशन. याच्या संदर्भात जर काहीतरी की जर बोलायचं झालं तर इंडियामध्ये आपल्याला थोडीशी काहीतरी की हार्श अशी रियालिटी पाहायला मिळते. ती म्हणजे ऑनरशिपच्या बेसिसवरती जर बघितलं तर लघु शेतकरी आणि काहीतरी की मध्यम शेतकरी जे आहेत ना यांचे नंबर जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली. ओके, 100 आउट ऑफ जर आपण इकडं बघितलं तर जवळजवळ काहीतरी की 80% शेतकरी कोण आहेत स्मॉल आणि काहीतरी की त्याला म्हणू आपण मीडियम ऑनरशिपच्या काहीतरी तिकडे बेसिस आणि जवळजवळ 20% जे शेतकरी आहेत ते कोण आहेत तिकडे मोठे शेतकरी आहेत. आणि ऑपरेशन होल्डिंगवरती जर बघितलं तर इथे काहीतरी की अजून थोडीशी हार्श काहीतरी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः फक्त एक 10% शेतकरी आहेत ना ते मोठे शेतकरी आहेत आणि रिमेनिंग राहिलेले काहीतरी की सगळे शेतकरी आहेत ते कोण आहेत तर ते ॲज अ मार्जिनल फार्मर्स आहेत म्हणजेच कोणतरी की सीमांत शेतकरी आहेत. कारण का शेतीची काहीतरी की वाटणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. प्रोडक्शन जे आहे ते काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. ओके, याच्यामध्ये ठीक आहे. सो जवळजवळ काहीतरी की 90% किंवा काहीतरी की 70% शेतकरी आहेत ते कोणाचे मार्जिनल फार्मर्स आहेत. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की फार्म मॅनेजमेंट. सो आय होप इथंपर्यंत काहीतरी की तुम्हाला समजलं असेल क्लासिफिकेशन ऑफ काहीतरी की लँड होल्डिंग ग्रुप्स किंवा काहीतरी मग फार्मर्स. ओके, नेक्स्ट पॉईंट इथं आपण बघूया तो म्हणजे काहीतरी की बेसिकली फार्म मॅनेजमेंटच्या संदर्भातला. ठीक आहे.
बघूया आपण इकडं फार्म मॅनेजमेंट. ऑलरेडी थोडंसं काहीतरी याच्या संदर्भात जे आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, तरी पण थोडंसं काहीतरी अजून एकदा बघून घेऊया. ओके, फार्म मॅनेजमेंट. सो फार्म मॅनेजमेंट इज दॅट ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर. ओके, ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ओके, ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स which deal with business principle. Okay, business principle and practices of farming with an objective of obtaining maximum possible return from the farm as a unit under a sound farming program. Okay, return from the farm as a unit under a sound farming program. So farm management म्हणजे काय असते बेसिकली काहीतरी की ॲग्रिकल्चर काहीतरी की इकॉनॉमिक्सचीच काहीतरी की बेसिकली एक ब्रँच असते. ओके, ॲग्रिकल्चर काहीतरी की इकॉनॉमिक्सचीच काहीतरी की एक ब्रँच असते. ही बेसिकली काय करत असते की बिझनेस प्रिन्सिपल्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं बिझनेसेसचे काहीतरी की बेसिकली तिकडं जे व्हॅल्यूज किंवा जे प्रिन्सिपल्स असतात ना ते ॲग्रिकल्चरच्या काहीतरी की ऑपरेशनवरती ते इम्पोज करत असते आणि ते चेक करत असते की शेतीमधून काहीतरी की तिकडे बेसिकली जे उत्पादन आहे ना ते आपल्याला काहीतरी की इनफ अमाऊंटमध्ये म्हणजे जेवढी आपण काहीतरी की गुंतवणूक केलेली आहे त्याच्यापर काहीतरी की प्रमाणात तिथे काहीतरी की आपल्याला जे उत्पादन आहे ते काहीतरी की मिळणं आवश्यक आहे. ओके, कारण का तेव्हाच कुठेतरी काहीतरी की ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस असतात ते काहीतरी ॲज अ फिजिबल किंवा काहीतरी ॲज अ साऊंड मॅनरमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात किंवा काहीतरी की राहतात. अदरवाईज काय होतं तिथे गुंतवणूक असते किंवा काहीतरी की इन्व्हेस्टमेंट असते ती लार्ज असते, आउटपुट मात्र काहीतरी की खूपच कमी असतो आणि कालांतराने काहीतरी मग तिकडं कर्जबाजारीपणा किंवा काहीतरी मग आत्महत्यासारखे काहीतरी तिकडं जे उपाययोजना असतात त्या काहीतरीकडं तिथं हाताळल्या जातात किंवा काहीतरी की अंगीकारल्या जातात शेतकऱ्यांच्याकडून. सो त्यासाठीच काहीतरी की फार्म मॅनेजमेंट जे ते काहीतरीकडे इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, त्याच्यानंतर इट मे बी कॉल्ड ॲज द सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग. ओके, इट मे बी कॉल्ड ॲज द सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग. फार्म मॅनेजमेंटला अगेन काहीतरीकडे एक काहीतरी की सायन्स ऑफ डिसिजन मेकिंग किंवा निर्णय घेण्याचं काहीतरी की विज्ञान असं देखील काहीतरी की आपण त्याला तिथे म्हणू शकतो. कारण का देअरफॉर इट कॅन बी डिफाईन ॲज अ सायन्स विच डील with the judicious decision of the use of scarce farm resources, having alternative use to optimum maximum profit and family satisfaction on a continuous basis from the farm as a whole. ओके, कारण का एका काहीतरी की त्या डिसिजनमुळे शेतीमध्ये काहीतरी की कोणतं उत्पादन घ्यायचं आहे कोणतं उत्पादन घ्यायचं नाही, कशा पद्धतीने काहीतरी की उत्पादन घ्यायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने उत्पादन घेतलं पाहिजे हे एका डिसिजनमुळे काहीतरी की सगळं ठरत असतं. आणि हेच काहीतरी की डिसिजन असतात हे लार्ज अमाऊंटमध्ये किंवा काहीतरी की कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये काहीतरी की तिकडं एंटर काहीतरी की जो शेतकरी असतो त्याचे स्वतःला त्याची फॅमिली असेल आणि काहीतरी की ओव्हरऑल त्याचा काहीतरी की जो बॅकग्राऊंड असेल ना त्याला एफेक्ट करत असते. ओके, किंवा त्यांचं जे सॅटिस्फॅक्शन असतं ते काहीतरी की एंटरली त्यांच्या काहीतरी काही एका डिसिजनवरती काहीतरी की इम्पॉर्टंट असतं. सो म्हणूनच फार्म काहीतरी की मॅनेजमेंटला तिकडं डिसिजन काहीतरी की मेकिंगचं काहीतरी की सायन्स म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. अँड देन फायनली ऑब्जेक्टिव्ह काय असतो याचा किंवा काहीतरी की उद्देश काय आहे फार्म मॅनेजमेंटचा, तर तो म्हणजे काय द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट इज टू ऑप्टेन मॅक्झिमम नेट प्रॉफिट फ्रॉम वेरियस एंटरप्राइज ऑन अ फार्म. ओके, वेरियस एंटरप्राइज ऑन फार्म. फायनली तर काहीतरी की ऑब्जेक्टिव्ह किंवा काहीतरी की तिकडे लक्ष काय असतं फार्म मॅनेजमेंटचं की शेतीशी संबंधित किंवा काहीतरी की शेतीमधून काहीतरी की आपल्याला मॅक्झिमम काहीतरी की प्रॉफिट घ्यायचं आहे. ओके, एकतर काहीतरी की शेतीमधून म्हणजे काहीतरी की जे आपण तिथं काहीतरी की पेरणी करणार आहे त्याच्यातून आपल्याला काहीतरी की जास्तीत जास्त काहीतरी की प्रॉफिट मिळाला पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी की बेसिकली शेतीशी संलग्न काहीतरी की तिकडं वॉट एव्हर जे काहीतरी की उद्योगधंदे आहेत त्याच्यामधून पण काहीतरी की आपल्याला जास्तीत जास्त काहीतरी की उत्पादन मिळणं अपेक्षित आहे. हेच काय असतं इथं बेसिकली काहीतरी की लक्ष असतं किंवा काहीतरी की ऑब्जेक्टिव्ह असतो कशाचा, तर तो म्हणजे काहीतरी की फार्म मॅनेजमेंटचा. ओके, त्याच्यानंतर प्रोडक्शन फंक्शन. ओके, प्रोडक्शन फंक्शन इथेच फार्म मॅनेजमेंट म्हणजे काहीतरी की आपल्याला इम्पॉर्टंट असे काहीतरी की फंक्शन्स इथं पाहायला मिळतात. सो ते काय थोडेसे काहीतरी की इथं दोन इम्पॉर्टंट काहीतरी की फंक्शन जे आहेत ना ते काहीतरी की आपण इथे बघू शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की इट इज ऑल्सो नोन ॲज द इनपुट आउटपुट रिलेशन. ओके, इनपुट आउटपुट रिलेशन. फार्म मॅनेजमेंटचं काहीतरी की इम्पॉर्टंट असं प्रोडक्शन फंक्शन काय असतं तर ते म्हणजे काहीतरी की इनपुट आणि काहीतरी की आउटपुट रिलेशन. किती प्रमाणात काहीतरी की आपण इकडं गुंतवणूक किंवा काहीतरी की इन्व्हेस्टमेंट केली गेलेली आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला काहीतरी की रिटर्न्स किती मिळाले आहेत. ओके, हे चेक करणं काय इकडं काम कोणाचं असतं तर ते म्हणजे काहीतरी की ॲज अ फार्म मॅनेजमेंटचं.
फॉर एक्झाम्पल काय तर की आपण एव्हरी इयर बघतो, ऊसाची शेती असेल, भाताची शेती असेल, गव्हाची शेती असेल, किंवा काहीतरी इतर फळभाज्या किंवा काहीतरी तिकडं फळं असतील, यांची शेती करतो त्यावेळेला आपण काहीतरी की बघतो की एवढ्या एवढ्या अमाऊंटमध्ये काहीतरी की गुंतवणूक जास्त ती झाली गेलेली असते आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी की रिटर्न्स किती येतात किती नाही. ओके, त्याच्यानंतर पुढे एक ॲक्च्युली काहीतरी की फॉब्स आणि काहीतरी की डगलस यांचं प्रोडक्शन काहीतरी की फंक्शन संदर्भात इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट जो तो पण काहीतरी की मांडलेला होता. ओके, तो पण काहीतरी की बेसिकली आपल्याला फंक्शनच पाहायला मिळतो. आणि अगेन इट इज असोसिएटेड विथ द इनपुट आणि काहीतरी की आउटपुट रिलेशन. तर थोडक्यात काहीतरी की आपल्याला गुंतवणूक आणि त्याचे मिळालेले काहीतरी की रिटर्न्स काय आहेत काय नाहीत हे इम्पॉर्टंट फंक्शन असतात किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून कार्य असतं कशाचं, तर ते काहीतरी की फार्म मॅनेजमेंटचं. ठीक आहे, पुढे आहे ते म्हणजे काहीतरी की द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स. ओके, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स. आता इथून पुढे काहीतरी की थोडंसं आपल्याला याच संदर्भात काहीतरी की पॉईंट डिस्कस करायचे काहीतरी की मॅनेजमेंटच्या संदर्भात. तर त्याच्यातलाच काहीतरी की तर इम्पॉर्टंट एक पॉईंट किंवा काहीतरी की लॉ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स. ओके, थोडक्यात काहीतरी की आपल्याला शेतीमधली गुंतवणूक आणि त्याच्यातून काहीतरी की मिळालेलं उत्पादन हे वेगवेगळ्या तत्वावरती किंवा काहीतरी की आधारावरती तर समजून घ्यायचं आहे. त्याच्यातलाच एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स. ठीक आहे, हे काय असतं बेसिकली, दिस लॉ स्टेट दॅट ओके दिस लॉ स्टेट दॅट an increase in capital and labor applied to the cultivation of land cause in general loss than the proportion increase in the amount of produce raised unless it happen to coincident with the improvement of an art of agriculture. ओके, आर्ट ऑफ ॲग्रिकल्चर. आता ह्या लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, जेवढ्या प्रमाणात आपण काहीतरी की कॅपिटल म्हणजे काहीतरी की त्याला म्हणू आपण इथे भांडवल आणि सोबतच काहीतरी की लेबर म्हणजेच काहीतरी तिकडं श्रम इथे अप्लाय करू किंवा काहीतरी की इन्क्रीज करू कशासाठी, काहीतरी की कल्टिवेशनसाठी, तर तेवढंच काहीतरी की प्रमाणात प्रपोर्शन किंवा काहीतरी तिकडं आपलं जे उत्पादन आहे ना ते इन्क्रीजच होईल असं काहीतरी की नसतं. ओके, ते इन्क्रीजच होईल असं काहीतरी की तिकडं नसतं. कारण का इट हॅपन टू कोइन्सिडेंट विथ अन इम्प्रूव्हमेंट इन अ आर्ट ऑफ ॲग्रिकल्चर. कारण ॲग्रिकल्चर जे आहे ते काहीतरी की बेसिकली एक प्रकारचं आर्ट आहे, एक प्रकारची काहीतरी की कला आहे. ती कमी पैशामध्ये पण काहीतरी की आपण तिकडं जास्त उत्पादन पिकवू शकतो किंवा जास्त काहीतरी की तिकडं पैसे लावून पण तिकडं काहीतरी की जास्तीत जास्त किंवा काहीतरी की आहे त्याच्यापेक्षा पण काहीतरी की कमी उत्पादन कधी ना कधीतरी आपल्याला तिकडे मिळू शकतं. बरोबर. सो यालाच काय म्हटलं गेलं होतं, द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स. मग याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं, यावरचेच घ्या एक्झाम्पल, मोठ्या प्रमाणात काहीतरी की द्राक्षांचे बागायतदार जे होते त्यांनी काहीतरी की उत्पादनासाठी काहीतरी तिकडं गुंतवणूक केली, मात्र अवकाळी पावसामुळे काय झालं बेसिकली तिकडं पूर्ण जे उत्पादन होतं ते काहीतरी की खराब होऊन गेलं. किंवा सोयाबीनच्या संदर्भात पण सेम पाहायला मिळतं. आता मध्येच काहीतरी की न्यूज होती, मोठ्या प्रमाणात काहीतरी इकडं सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी जे होतं ते काय झालं गेलं होतं इकडे सॅच्युरेटेड झालं होतं किंवा वॉटर काहीतरी की लॉगिंग आपल्याला पाहायला मिळत होते. म्हणजे पिकांच्या पण काहीतरी की वरती 5 ते काहीतरी 6 फूट जे पाणी होतं ना ते काहीतरी की साचलेलं होतं. आता हा इम्पॅक्ट कशाचा होता, तर काहीतरी की अवकाळी पावसाचा. मग आता इथं सेम तेच झालं, हा जो लॉ होतो तो काहीतरी इकडे अप्लाय होतो. उत्पादनासाठी काहीतरी की गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात केली होती आणि तेवढ्याच प्रमाणात काहीतरी की श्रम जे होते ते पण तिथे गुंतवले होते. मात्र आता त्याच्यातून काहीतरी की रिटर्न्स किती असतील तर ते मार्जिनल असतील. ओके, सो देर आर 3 स्टेज ऑफ लॉ डिमिनिशिंग ऑफ रिटर्न्स. फर्स्ट ऑफ ऑल किंवा काहीतरी की फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. ओके, द पोझिशन ऑफ पॅरामीटर्स, टोटल प्रोड्यूस, ॲव्हरेज प्रोडक्ट आणि मार्जिनल काहीतरी की प्रोडक्ट, NEP, इलास्टिसिटी ऑफ प्रोडक्ट इन द डिफरंट स्टेज ऑफ प्रोडक्शन, सी इन अ प्रोडक्शन फंक्शन कर्व आर ॲज अ अंडर. आता हे थोडंसं काहीतरी की आपल्याला काय म्हणू आपण टेक्निकल टर्म आहे की आपल्याला काहीतरी की नाही लक्षात ठेवले तरी काहीतरी की चालेल, कारण पुढे इथं काहीतरी की बेसिकली कर्व जो होता तो दर्शवलेला होता, मात्र आपल्यासाठी काहीतरी की तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे. आपण फक्त काहीतरी की एवढं जरी लक्षात ठेवलं की लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्न्स काय होता, तर याचा अर्थ काहीतरी की जेवढ्या प्रमाणात गुंतवणूक आणि श्रम आपण तिकडे गुंतवणूक करू तेवढ्याच प्रमाणात रिटर्न मिळतील हे शक्य नाही आहे किंवा काहीतरी की मिळतील ही, पण मात्र काहीतरी की प्रॉबॅबिलिटी किंवा काहीतरी की शुअरिटी त्याची काही नसते. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये काहीतरी की स्टेजेस आहेत ते थोडेसे आपल्याला पाहायला
मिळतात. स्टेज 1 आणि काहीतरी स्टेज सेकंड. ओके, स्टेज 1 आणि काहीतरी स्टेज सेकंड. स्टेज 1 मध्ये इथं काहीतरी की irrational zone. Okay, irrational zone. So this stage start from the origin and end. Okay, this stage start from the origin and ends where AP and MP curve intersect each other. Okay, intersect each other. Then TP is increasing in at increasing rate at first, then the decreasing rate, and PP and the MP both increase, but MP is greater than the IP and EP is greater than the 1. Okay, EP is the greater than the 1. आता बेसिकली काहीतरी की ही स्टेज आहे आणि याच्यामध्ये काहीतरी की हे सगळे आपण काय म्हणू त्याला जे हे असतील काय म्हणू आपण त्याला थोडेसे काहीतरी की पॉईंट्स तिथे काहीतरी ॲड करणं आवश्यक आहे. त्यावेळेला काहीतरी आपल्याला स्टेज म्हणजे काहीतरी समजून येईल. सेकंड स्थिती म्हणजे काहीतरी की रॅशनल स्टेज. अगेन सेम तेच, इथे काही व्हॅल्यूज आहेत त्या काहीतरी आपल्याला ते ॲड करावं लागतील. त्याच्यानंतर काहीतरी त्याचा जो डेटा आहे तो आपल्याला तिथं काहीतरी समजून येईल. आणि पुढे स्टेज काहीतरी तिकडे थर्ड असणार आहे, त्याच्यामध्ये पण सेम असेल. जे व्हॅल्यू असतील ज्यावेळेला काहीतरी आपण पुट करू किंवा काहीतरी की ॲड करू त्यावेळेला आपल्याला काहीतरी की याचं जे उत्तर आहे ते काहीतरी इकडे मिळून जाईल. लॉ ऑफ काहीतरी की डिमिनिशिंगचं किंवा काहीतरी की लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रिटर्नचा. ओके, सेकंड इथं लॉ येतो म्हणजे काहीतरी की बेसिकली लॉ ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्न्स. ओके, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल रिटर्न्स. ठीक आहे. सो याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे आणि पुढे असणारे काहीतरी की अजून जो डेटा आहे लॉ ऑफ काहीतरी की सबस्टिट्यूशन प्रिन्सिपल ऑफ लॉ लिस्ट कॉस्ट कॉम्बिनेशन असेल आणि सो ऑन असेल. या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये तिकडे कंटिन्यू करू किंवा काहीतरी डिस्कस करू. ठीक आहे, आतासाठी आपण इकडे काहीतरी की थांबूया. आय होप इथंपर्यंत काहीतरी की जे आपण डिस्कस केलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं